Praise the Lord. आमेन. God is a good God. देव चांगला देव आहे. He always guides us in the best of things. तो नेहमी आपल्याला चांगल्या गोष्टींचं मार्गदर्शन करतो. If we always focus our eyes on Him, आपण जर नेहमी आपले डोळे देवावर केंद्रित ठेवले, He will never fail तर us. देव आपल्याला कधी अपयश देणार नाही. Amen. आमेन. Because I have been walking with this God for many years. कारण या देवासोबत मी अनेक वर्षांपासून चालत I आहे. have seen His utter faithfulness. आणि मी या देवातला अतिशय विश्वासूपणा पाहिलेला आहे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. We will continue from where we left last week. गेल्या आठवड्यामध्ये जिथे सोडून दिलं होतं तिथून पुढे आज आपण जाऊया. Why people suffer from financial bondage? लोकांना आर्थिक बंधनांचे त्रास का होतात? Why people suffer from financial bondage? लोकांना आर्थिक बंधनांचे त्रास का होतात? You know, financial bondage exists where there is excessive debt. आणि जिथे प्रचंड मोठं कर्ज असतं तिथे आर्थिक समस्या आणि त्रास निर्माण होतात. Or when you have entered into some kind of business without studying, you Yeah. can enter into, you will have problems. किंवा समजा तुम्ही सगळा अभ्यास आणि चौकशी न करता एखाद्या व्यवसायामध्ये असेच आंधळ्या डोळ्याने उतरलात तर त्यातून सुद्धा तुम्हाला आर्थिक बंधन येऊ शकतं. Amen. आमेन. Misuse of money can also bring debt in your life. पैशाचा गैरवापर सुद्धा जीवनामध्ये आर्थिक बंधनात आपल्याला घालू शकतो. The most common type of financial bondage is the excessive use of credit card. आणि कॉमन आर्थिक बंधन किंवा आर्थिक समस्या म्हणजे क्रेडिट कार्डचा सीमेपलीकडे वापर. Amen. क्रेडिट कार्डचा प्रचंड प्रमाणामध्ये मर्यादेपलीकडे वापर. त्यातनं मग आर्थिक बंधनं येतात. And that I will share a little bit later. But now, नंतर मी थोडंसं त्यावर बोलीन, पण आता many people take many things on credit. अनेक लोक अनेक गोष्टी कर्जावर घेतात, क्रेडिटवर घेतात. When you spend more than you earn, you automatically fall into financial bondage. आणि जेवढी आपली कमाई आहे त्याच्याहून जास्त जर आपण खर्च करत राहिलो तर अर्थातच आपण आर्थिक समस्येत आणि बंधनात अडकणार आहे. We don't need to spend according to how much our friends spend on. आपले मित्र कशावर किती खर्च करतात त्यावरून आपण ठरवायचं नसतं की मी किती खर्च करणार आहे. Because you don't know his salary. कारण तुला तुझ्या मित्राचा पगार काय माहिती आहे. Maybe he is earning more than you. कदाचित तुझ्या मित्राचा पगार तुझ्यापेक्षा जास्त असेल आणि म्हणून तो खर्च करतो. So we should be spending according to how much we earn. तर आपल्याकडे आपली जी कमाई आहे तद्नुरूप आपण पैसा खर्च करावा. Amen. आमेन. Many people think that they will not be allowed to borrow more than they can afford to pay. आणि अनेक लोकांना असं वाटतं की जे काही मला भरायला जमणार आहे त्याच्याहून जास्त मी घेऊ शकणार आहे. Amen. असं. If you read in Proverbs 22 verse 7, तर नीतिसूत्र 22:7 जर आपण वाचलं, Bible says the rich rules over the poor. नीतिसूत्र 22वा अध्याय And the borrower is servant to the lender. आणि त्यातलं 7वं वचन नीतिसूत्र 22:7 धनवान दरिद्र्यांवर अधिकार करतो आणि उधार देणाऱ्यांचा सेवक आहे. Amen. उधार घेणारा सेवक आहे. But no matter what your condition is, पण तुमची अवस्था काही पण असो, Jesus can deliver you from it all. येशू तुम्हाला त्या सगळ्यातनं बाहेर काढू शकतात. Because Bible says, कारण बायबल म्हणतं once Jesus went to Nazareth, एकदा येशू ख्रिस्त नाझरेत गावी गेले, where he was brought up, जिथे येशू मोठे झालेले, and as his custom was, आणि त्यांची प्रथा जशी होती त्यानुरूप he entered a synagogue, एका सभागृहात सिनेगॉग मध्ये येशू गेले, and a scroll was given him to read, शास्त्रपट येशूंना दिला गेला वाचायला, and Jesus opened that page and place where it was written, आणि येशूंनी मग ते शास्त्रपटातलं पान उघडलं जिथे लिहिलेलं होतं, the Spirit of the Lord is upon me, की देवाचा आत्मा माझ्यावर आहे, because he has anointed me to preach the good news. कारण त्याने मला सुवार्ता सांगायचा अभिषेक केलेला आहे. To whom? कुणाला? To the poor. गरिबांना सुवार्ता सांगायचा अभिषेक. Say,
हं. He came to preach the gospel to the poor. म्हणजे सुवार्ता गरिबांना सांगायला प्रभू आले. Through the gospel, God can make you rich. आणि सुवार्तेद्वारे शुभवर्तमानाद्वारे प्रभू तुम्हाला धनवान करू शकतात. And then he said, आणि मग पुढे म्हणाले he came to heal the broken-hearted तुटलेल्या हृदयांना आरोग्य द्यायला आले and to preach deliverance to the captives. आणि बंधनात पडलेल्यांना सुटका घोषित करायला आले. So all those who are captives in financial bondage, he will set them free. जे कोणी आर्थिक बंधनामध्ये आहेत त्यांना येशू मोकळं करतील, कारण येशू बोललेले आहेत. And that's what the Bible says in Luke 4:18. लूक 4:18 मध्ये त्याची नोंद केलेली आहे. देव असं बोललेलं आहे, येशूंनी आपल्याला सांगितलेलं So आहे. if you want to be financially free, तर तुम्हा लोकांना जर आर्थिक रीतीनं बंधनातनं बाहेर पडायचं असेल, मोकळं व्हायचं असेल, you need to be a different person than you are. तर तुम्ही जो कोणी व्यक्ती सध्याला आहात त्याच्यापेक्षा तुम्हाला एक वेगळा व्यक्ती, वेगळा माणूस बनावं लागेल. Amen? Amen. Your thinking should change. त्याच्यासाठी विचारधारा बदलायला पाहिजे. You should align your mind to the word of God. त्याच्यासाठी तुम्ही तुमचं मन देवाच्या शब्दाला जुळवून घेतलं पाहिजे. Certain changes have to be made in your आणि lifestyle. काही विशिष्ट बदल तुमच्या जीवनशैलीमध्ये झाले पाहिजे. And you have to let go whatever has held you back in the past. आणि जे काही तुला भूतकाळामध्ये घट्ट धरून ठेवत आहे ते सगळं तू सोडून दिलं पाहिजे. Amen? Amen. Then you will receive the liberating power of the name of Jesus. त्याच्यानंतर येशूंच्या नामामध्ये सुटका द्यायचं जे सामर्थ्य आहे ते तुला प्राप्त होईल आणि तू सुटका पावशील. And Jesus can remove you out from all financial bondage permanently. आणि मग येशू तुला सगळ्या आर्थिक बंधनातनं कायमचं बाहेर काढते. Amen? आमेन. That's why म्हणून we need to heed to the word of God. देवाचं वचन आपण ऐकायला पाहिजे, देवाचा शब्द आपण ऐकायला पाहिजे, पाळायला पाहिजे. Amen? आमेन. We cannot avoid these areas. आणि हे जे भाग आहेत ना त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. Amen? Amen. I have given you, I think so, 10 points. 10 मुद्दे मी तुम्हा लोकांना बहुतेक दिले. And so now the 11th point I will give you. 11वा मुद्दा मी तुम्हाला आता देतो. 11th point. 11वा मुद्दा, Why people suffer from financial bondage. लोकांना आर्थिक बंधनांचे त्रास का होतात, यातला 11वा मुद्दा. 11th point is involvement in demonic activities. 11वा मुद्दा असा आहे की सैतानी कृत्यांमध्ये गुंतणं. Because that will give the enemy a hand to harass you and to even cage you financially. का सैतानी कृत्यांमध्ये जर तुम्ही गुंतायला लागला तर त्यातून शत्रू सैतान तुम्हाला कुठेतरी आर्थिक बंधनामध्ये, पैशाच्या अडीअडचणीमध्ये घालणार. Don't get into any kind of involvement in the demonic force or power. कुठल्याही पद्धतीच्या सैतानी शक्त्यांमध्ये, सैतानी कृत्यांमध्ये तुम्ही भाग घ्यायला जाऊ नका, गुंतू नका, कारण त्यातनं तुम्हाला स्वतःला आर्थिक बंधन येऊ शकतं. Don't take any kind of divination help. आणि करणी म्हणा, तंत्रमंत्र म्हणा, असली कुठली मदत कधी घ्यायची नाही. Yes, the devil is capable of giving you, सैतान तुम्हाला देण्यास समर्थ आहे, देऊ शकतो, but पण he will take more than he gave. सैतान जे काही देईल त्याहून जास्त तुझ्याकडून घेऊन सुद्धा टाकेल. Trust in God. तर देवावर विश्वास ठेव. 12th point. 12वा मुद्दा, Laziness or slothfulness. आळशीपणा, सारखं आपलं आळस. Amen. आमेन. God hates laziness. देवाला आळस अजिबात आवडत नाही. That's why he has directed man to learn from the hard-working ants. आणि म्हणून देवाने मार्गदर्शन करून असं सांगितलं माणसाला की कष्ट करणाऱ्या मुंगीकडून शिक. Amen. आमेन. Proverbs 6:6-11. नीतिसूत्र 6 ते 11. Laziness is a lifestyle for some people. काही लोकांची जीवनशैलीच आळसाने भरलेली आहे. It's a temptation for all आणि actually. सगळ्यांसाठीच हा मोह असतो, नाही असं नाही, आळस करायला कुणाला आवडत नाही. But the Bible is clear पण बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे that the Lord has ordained each one of us to work. की प्रभू परमेश्वराने आपल्याला प्रत्येकाला काम, कष्ट करायचा आदेश दिलाय. He told Adam, आदामाला देव बोलला take care of the garden. की तू बाग सांभाळ, बागेची मशागत कर. There was work given even before sin came. म्हणजे पाप येण्या अगोदर सुद्धा काम दिलं गेलेलं होतं, नोकरी, काम दिलं गेलेलं होतं. That means work is not a curse. याचा अर्थ काम शाप नाहीये. Labor is a curse. कष्ट खूपच करावे लागले सीमेपलीकडे तर तो शाप आहे. Sweating with labor is a curse. कष्ट करून नुसता घामच फोडायला लागतोय तर तो शाप आहे. Because कारण God said after sin came into the world, by the sweat of your brow you shall earn your living. कारण देवाने पाप या जगात आल्यानंतर असं सांगितलं की कपाळाचा घाम गाळून तू तुझं रोजची उपजीविका कमवशील. Amen. Amen. And that's why God said, म्हणून देव बोलला go to the ant, मुंगीकडे जा, you sluggard.
तू आळशा. and consider her ways and be wise. नीतिसूत्र 6 अध्याय 6 वचन, अरे आळशा तू मुंगीकडे जा, तिचे मार्ग पाहून शहाणा हो. Say, मुंगीला बघ आणि शहाणा बन. which having no captain, overseer or ruler provides her supplies in the summer and gathers her food in the harvest. त्या मुंगीला कोणी नायक नाही, कोणी लीडर नाही, मुकादम नाही, अधिकारी नाही, तरी ती उन्हाळ्यात आपली भाकर मिळवते. Amen. आमेन. And that's why the Proverbs book tells us that a lazy person always hates work. आणि म्हणून नीतिसूत्रात आपल्याला नेहमीच असं सांगण्यात आलंय की आळशी मनुष्याला काम करायला आवडतच नाही, तो आळशी आहे. In Proverbs 21:25. नीतिसूत्र 21 अध्याय 25व्या वचनात त्याची नोंद आहे. Because he loves sleep. कारण त्याला झोप फार आवडते, तो सारखा झोपतो. And in Proverbs 26 verse 14. आणि नीतिसूत्र 26:14व्या वचनात असं लिहिलंय, As a door turns on its hinges, so a sluggard turns on his bed. नीतिसूत्र 26:14, दार आपल्या बिजागऱ्यांवर फिरते, तसा आळशी माणूस आपल्या अंथरुणावर लोळत असतो. In verse 13, मग 13 वचन, the sluggard says, there is a lion in the road, a fierce lion roaming the streets. आळशी माणूस म्हणतो वाटेवर सिंह आहे, रस्त्यात सिंह आहे, रस्त्यात सिंह आहे. बाबा, We know on the roads no lions will walk. आपल्याला माहितीये ना, रस्त्यावर थोडे सिंह फिरत असतात. रस्त्यावर काय सिंह आहे? Lame तुला- excuse. म्हणजे लंगडं कारण, तुला काम करायचं नाही ते सांग, म्हणजे रस्त्यावर सिंह आहे. As Christians we know, ख्रिश्चन या नात्याने आपल्याला माहित आहे, as Bible says जसं बायबल सांगतं. in 1 Corinthians 15:58, 1 करीन 15:58, the labor in the Lord will not go in vain. तुझे प्रभूतील श्रम वाया जाणार नाही. It will be rewarded by our Lord. आपले प्रभू येशू ख्रिस्त त्याला प्रतिफळ देतील. प्रभूतील तुझे श्रम वाया जाणार नाहीत. If we persevere in diligence. आपण जर तत्परतेनं ते काम करत राहिलो तर आळशी बनायचं नाही. In Galatians 6:9 and 10, गलती 6:9 आणि 10 मध्ये लिहिलेलं आहे, let us not become weary in doing good, for at the proper time we will reap a harvest if we do not give up. Therefore, as we have opportunity, let us do good to all people, especially to those who belong to the family of believers. तर गलती 6 अध्याय 9 वचन, तर आपण बरे करण्यात थकू नये, कारण आपण न थकलो तर योग्य वेळी पिकाची कापणी करू. तर मग जसा आपल्याला प्रसंग आहे तसे आपण सर्वांचे आणि विशेष करून विश्वासाच्या घराण्यातले जे आहेत त्यांचे बरे करावे. Amen. आमेन. 13th point, 13वा मुद्दा, satanic covenant. सैतानी करार, सैतानी नवस. At times our family has bound itself to satanic covenants. कधी कधी आपले परिवार जे असतात, आपलं कुटुंब जे असतं, त्यांनी स्वतःला काही सैतानी करारांमध्ये, नवसांमध्ये बांधलेलं असतं. Before they came to know the Lord. त्यांना प्रभू येशू करण्या अगोदर, ते प्रभूकडे येण्या अगोदर त्यांच्याकडनं या गोष्टी झालेल्या So असतात. they must go for deliverance urgently. तर त्यांनी तात्कालिक रीतीनं सुटका मिळवायला पाहिजे त्यातनं. Some people think that we have to stay poor all our life काही लोकांना असं वाटतं की आयुष्यभर आपण गरीबच राहायचं, because God is against our being rich. कारण की देवाला आपण श्रीमंत झालेलं आवडत नाही, तर आयुष्यभर आपण गरीबच राहायचं असं काही लोकांचा भ्रम आहे. Like Jesus said, जसं येशू म्हणाले, how hard it is for a rich man to enter heaven. एखाद्या श्रीमंत माणसानं स्वर्गात जाणं किती अवघड आहे. But that is not always true. पण नेहमी हे खरं नाही ना. येशू तेव्हा उदाहरण म्हणून बोलले. Abraham also was rich. अब्राम सुद्धा श्रीमंत होता. तसं तर Money is not sin. पैसा पाप नाहीये. The love for money is the root of all evil. पैशावर प्रेम बसलं तर ते सगळं वाईटाचं मूळ कारण आहे. पैसा वाईट कारण नाहीये, पैशावरचं प्रेम वाईट कारण आहे. Amen. Amen. So wealth on its own is not sinful. तर धनसंपत्ती स्वतःवर काही पापी नाहीये. Wealth is not offensive to God धनसंपत्ती काही देवाला विरोध करत नाही. because he often blessed his servants with plenty of blessings. कारण देवाने तर त्याच्या सेवकांना नेहमी भरपूर आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलेलं आपण वचनात पाहतो. Whenever they pleased him, God blessed them. आणि जेव्हा केव्हा देवाच्या सेवकांनी लोकांनी देवाला प्रसन्न केलं, तेव्हा तेव्हा देवाने त्यांना आशीर्वादित केलं. And we get all the blessings in Deuteronomy 28. आणि अनुवादच्या 28व्या अध्यायामध्ये आपल्याला सगळे देवाचे आशीर्वाद अगदी क्रमवार रीतीने वाचायला मिळतात. Abraham was rich in gold and silver and men and women servants. अब्राम धनवान होता, त्याच्याकडे नोकर चाकर सोनं चांदी भरपूर होतं. Jacob was rich. याकोब सुद्धा धनवान होता. Solomon was rich. शल्मोन राजा धनवान होता. In fact, God said, उलट बक्षी देव म्हणाला, Solomon, शल्मोन, what you didn't ask, that also I will give
give you now. तू मला जे मागितलं नाहीये ते सुद्धा मी तुला आता देणार आहे. You didn't ask for wealth. तू मला धनसंपत्ती मागितली नाही, You only asked for wisdom. तू मला फक्त ज्ञान मागितलं. But I want to give it from my part. पण माझ्या बाजूनं मला तुला ज्ञानासकट धनसंपत्ती पण I want to द्यायची. bless you with मला wealth. तुला आशीर्वाद द्यायचा आहे Amen. असं देव म्हणाला. David also was very rich. दावीद पण अतिशय धनवान होता, Joseph was rich. योसेफ धनवान होता. In fact, in the Old Testament times, आणि उलटपक्षी जुन्या करारामध्ये wealth was an indicator of the Lord's pleasure and blessings. धनसंपत्ती म्हणजे एक लक्षण मानलं जायचं की देवाचे आशीर्वाद या माणसावरती आहेत, याचं एक लक्षण की हा धनसंपत्तीवान आहे. But still, पण तरी wealth has never been a barometer of a person's individual standing with God. एखाद्या माणसाचं देवासोबतचं स्वतःचं काय स्थान आहे ते त्याच्या पैशावरनं तर ठरणार नाही. Because Jesus himself said, कारण येशू स्वतः असंही बोलले, life does not consist in the abundance of things one possesses. एखाद्या माणसाकडे किती भरपूर गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती अवलंबून त्याचं जीवन बनत नाही. Just because you have enough money doesn't take you to heaven. केवळ तुझ्याकडे भरपूर किंवा पुरेसा पैसा आहे म्हणून तू स्वर्गात जाणार नाहीयेस. A rich man धनवान माणूस or a poor man, किंवा गरीब माणूस, they all have to accept Jesus Christ to go to heaven. सगळ्यांनी प्रभू येशूचा स्वीकार करावा लागेल तरच ते स्वर्गात जातील. पैशा अडक्याने फरक काही पडत नाही. Some people, काही लोक they are poor, गरीब असतात but they are righteous, पण नीतिमान असतात and then they go to heaven. आणि मग ते स्वर्गातही जातात. Like Lazarus. जसं लाजर. Others, बाकीचे they are rich, धनवान आहेत but they are poor in the spirit. पण आत्म्यात गरीब आहेत. And like the rich man, they land in Hades. सर्व श्रीमंत माणसाप्रमाणे ते अधोलोकात जातात. असंही असतं. Amen. आमेन. And so many wealthy people, तर अनेक श्रीमंत माणसं, they find it hard to accept Jesus. तर अनेक श्रीमंत माणसांना येशूंना स्वीकारणं अवघड जातं. Because money sometimes becomes a deterrent for your salvation. कधी कधी हा पैसा असा आहे ना की जो आपल्या तारणासाठी अडचण बनतो. When you have money, why you need God? That's the statement. आपल्याकडे भरपूर पैसे असतील तर आपल्याला देवाची गरजच काय पडणार आहे असं मग त्यांचं एक विधान असतं की सगळं आहे, भरपूर पैसा आहे, मग देव कशाला हवाय. But then we see in the New Testament, पण मग नवीन करारात आपण पाहतो many of the rich people were advancing God's kingdom also. अनेक श्रीमंत माणसं सुद्धा देवाच्या राज्यामध्ये प्रगती पथावर होती. Like Matthew the tax collector. जसं मत्थय जकातदार, He left all his money making business, followed Jesus. आणि मत्थ्याने काय केलं की पैसा कमवायचं सगळं साधन त्याने सोडून दिलं आणि येशूंच्या मागे चालायला लागला. Amen. श्रीमंत होता मत्थय. What about Zacchaeus? मग जक्कय, He was also a rich person, जक्कय सुद्धा श्रीमंत होता, but he followed Jesus Christ. तरी तोही प्रभू येशूंच्या मागे चालायला लागला. What about Joseph of Arimathea? मग अरिमथाईकर योसेफाचं काय? He was also very rich. योसेफ पण फार, अरिमथाईकर योसेफ पण फार श्रीमंत He होता, followed Jesus तोही Christ. येशूंच्या मागे चालायला लागला. Even Lydia had her own business, लिडियाकडे, जिला लुदिया मराठीत म्हणतात, तिचाही स्वतःचा व्यवसाय होता, but she followed Jesus Christ. पण ती सुद्धा प्रभू येशूंच्या मागे चालायला लागली. म्हणजे हे सगळे श्रीमंत, खाते पिते व्यवस्थित, पण सगळे येशूंच्या मागे चालायला लागले ना. They used their finance for blessing the work of the Lord. आणि त्यांनी आपला पैसा देवाच्या कार्याला आशीर्वादित करायला वापरला. See, wealth is morally neutral. बघा, धनसंपत्ती नैतिकपणे न्यूट्रल आहे. How you use it, how you see it depends on you. ती धनसंपत्ती तू कशी वापरतो, त्याचा वापर तू कसा करणार आहे, काय ठरवणार आहेस ते तुझ्यावर आहे. It can either enhance the good or it can enhance the evil. एक तर तो भरमसाठ पैसा चांगल्याला बढावा देईल, नाही तर तो भरमसाठ पैसा वाईटाला कुठेतरी बढावा देईल. Amen. Amen. Wealth can be used for God's purpose एक तर ती धनसंपत्ती तुम्ही देवाच्या कारणांसाठी वापरू शकाल, or for your own selfish purpose नाही तर ती also. धनसंपत्ती तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी सुद्धा कुठेतरी वापरू शकाल. असं आहे तसंही आहे, दोन्ही आहे. Amen. Amen. One verse about many people that they talk is given in 1 Timothy 6:10 एक तिमोथी 6:10 मध्ये एक वचन दिलंय ज्या विषयीने बरेच जण बोलत that राहतात, I shared with you, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे that the love of money is the root of all evil. की पैशावरचं प्रेम सगळ्या वाईटाचं मूळ कारण आहे. So put it in your heart, money is not evil. तर तुमच्या हृदयामध्ये ही गोष्ट घाला की पैसा वाईट नाहीये, पैशावरचं प्रेम वाईट आहे. Amen. आमेन. 14th point. 14वा मुद्दा, Inherited poverty. वतन म्हणून मिळालेलं दारिद्र्य, पूर्वजांकडून वतन म्हणून आलेली गरिबी. In this case we see, मग या केस मध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं in the person's family everybody is poor, की एखाद्या माणसाच्या घरात समजा सगळे गरीबच आहेत and that poverty is traceable to the grandparents and the great grandparents. आणि ते दारिद्र्य पार त्याचे आजोबा पणजोबा अगदी त्यांच्यापासून ते दारिद्र्य येतच राहिलेलं आहे. And sometimes we cannot come out of that cycle. आणि कधी कधी त्या चक्रातनं आपल्याला बाहेर पडता येत नाही. Say,
Even in sickness, आजारात सुद्धा some people say, काही लोक म्हणतात my father also had diabetes, so I will also have diabetes. माझ्या वडिलांना डायबिटीज होता, आमचे जीन्सच तसे आहेत म्हणून मलाही डायबिटीज होणार. And see, असं. before you can have it, you say it. म्हणजे व्हायच्याही अगोदर तुम्ही लोक असं बोलताय, एवढे मॉडर्न झाला की आमच्या जीन्स मध्ये ते आम्हाला होणारच आहे, होणारच आहे म्हटल्यावर You will have it then. मग होणारच आहे. तुम्ही बोललाच आहे होणार आहे, तर होणारच आहे. According to your faith, you shall receive. तुझ्या विश्वासानुरूप तुला मिळणार. प्रभूचं वचन आहे, तू तर एकदम घोषितच केलंय सगळ्यांना. Hezekiah came out of the shadow of his father, King Ahab. पण हिजकिय्या राजा बाहेर पडला. आहाब राजाच्या सावलीतनं, त्याचा बाप आहाब त्याच्या सावलीतनं तो बाहेर आला. He came out of the curse of King Ahab. बाहेर आला. आहाब राजाच्या शापातनं तो बाहेर पडला. He started seeking God. त्याने देवाला शोधायला सुरुवात केली. And he said, I will follow King David. आणि तो म्हणाला, मी दावीद राजाच्या मागे चालणार, मी दावीदाला माझा बाप बनवणार आहे. Amen. आमेन. So you have to break it somewhere in the name of Jesus. तसं तुम्ही कुठेतरी येशूंच्या नावात ते तोडून टाकायला पाहिजे. मग ते तुटून जातं And येशूंच्या God will नावात. bail you out. He will And remove you out of देव that तुम्हाला clutches. त्यातनं बेल आउट करेल. देव तुम्हाला त्या सगळ्या पंजातनं बाहेर So काढेल. you have to study तर तुम्ही अभ्यास करायचा. about your family background a little bit. तुझी थोडीशी कौटुंबिक पारिवारिक पार्श्वभूमी जी काही आहे ना, कधीतरी बसून त्याचा अभ्यास कर. And you have to break it in the name of Jesus. आणि लक्षात आलं की येशूंच्या नावात ते बांधायचं आणि तोडायचं. 15th point. 15वा मुद्दा, Unprofitable assistance. फायदेकारक नसलेला सल्ला किंवा मदत, की त्यातनं फायदा काही नाहीये, उगीचा मिळालेला सल्ला आणि मदत. If you are assisting the enemy of God, आणि तुम्ही जर देवाच्या शत्रूला मदत करताय you will be rendered poor. तर तुम्ही गरीबच राहणार. म्हणजे Don't walk with people who hate God. म्हणजे काय की जी माणसं देवाचा तिरस्कार करतात त्यांच्यासोबत चालू नका. ज्यांना देव आवडत नाही त्यांच्यासोबत तुम्ही काय फ्रेंडशिप करून चालताय? Can't two walk together unless they agree? बघा, जोवर दोघांचं सहमत होत नाही तोवर ते एकत्र चालू शकत नाहीत असं लिहिलंय. तुम्ही जर एकत्र चालताय तर तुमचं सहमत होत आहे आणि त्यांना तर देव आवडत नाही, मग तुमचं सहमत कसं होतं? तुम्ही बिलीवर आहे ना. He is mocking your God, तुझ्या देवाची तो मस्करी करतोय and yet you walk with him. आणि तरी सुद्धा तू त्याच्याबरोबर मैत्री करतो आणि You चालतो. will not be benefited. म्हणजे तुला काही फायदा होणारच नाहीये. Amen. हे याचा अर्थ हा आहे And की secondly, दुसरी बाब, sometimes you help some people कधी कधी काही लोकांना तुम्ही मदत करता for using it for their business. की त्यांनी आपल्या व्यवसायासाठी तो पैसा जे काही वापरावं. No, he is my friend. नाही, तो माझा मित्र आहे. But what kind of business he wants to operate? अरे पण त्या मित्राला कुठल्या पद्धतीचा व्यवसाय काढायचा आहे, तू काय विचारपूस केली का? If he wants to open a liquor shop and you help him, you will go down. त्याला दारूचं दुकान घालायचं असेल आणि त्याच्यामध्ये जर तू त्याला मदत केली पैशाची, तर तू नाही का खाली जायचा? तर जरा चौकशी करून मग नाही नाही आमच्या बालपणीचा मित्र आहे म्हणून काय झालं? He may open up a cigarette shop कदाचित सिगरेटची टपरी टाकेल तो, or wine shop. नाही तर दारूचं दुकान टाकेल आणि त्यासाठी तू पैसा दिला. Here we are helping people to come out of wine, इथं आम्ही लोकांना दारूच्या व्यसनातनं, सिगरेटीच्या व्यसनातनं बाहेर काढायला बघतोय दंशनवारी, and you are helping them. आणि तुम्ही मदत करताय To त्यांना open up असला shops. सगळा व्यवसाय घालायला पैसे देऊन. Helping म्हणजे तरी an, चुकत नाहीये का? helping an enemy of God may result in financial trouble for you. म्हणजे देवाच्या शत्रूला मदत करून तुम्ही आर्थिक बंधनामध्ये कुठेतरी पडणार आहात हे समजूनच चालायचं. मग Sow in the right ground. तुम्ही पेरताय ना, योग्य जमिनीत पेरा. जरा बघा, अभ्यास करा, डोळे उघडा, कान उघडा, डोकं उघडा, मग पेरा. 16th point. 16 मुद्दा, Altars of poverty. दारिद्र्याच्या वेद्या. Yes. दारिद्र्याच्या वेद्या, दारिद्र्याची वेदी. If an altar of poverty has been erected against a person, आणि समजा एखाद्या माणसाच्या विरुद्ध दारिद्र्याची वेदी उभारलेली आहे, that he will never rise. म्हणजे काय की समजा तो कधी वर येणारच नाही. If an altar is raised by your enemy, म्हणजे अशी वेदी जर तुझ्या शत्रूने काहीतरी तुझ्या विरोधात बांधलेली आहे. you know there is an altar of Baal. तुम्हाला माहितीये ना, बालच्या वेद्या असतात. So there is an altar of evil. तर एक वाईटाची वेदी आहे, दुष्टाची वेदी आहे. And if they are jealous of you or they are envious of you, आणि काही लोकांना जर तुमचा हेवा होतो, ते लोक तुमचा तिरस्कार करतात, तुमच्यावर जळतात, and they will do something तर against ते you, काहीतरी तुमच्या विरोधात ते करायला जाणार. and that will make you victims of financial bondage. आणि मग त्यातून तुम्ही आर्थिक बंधनामध्ये जाऊ शकता. I mean, you may do everything आणि मग कदाचित तुम्ही सगळं काही कराल and you will never come up. तरी सुद्धा वर येणार नाही, असं होऊ शकतं. You have seen it on Saturdays. शनिवारी तुम्ही पाहत असाल अशी कितीतरी माणसं येतात. When I am driving out demons, समजा मी एखाद्या सैतानग्रस्त माणसातनं सैतान काढत आहे, they are speaking. ते बोलतात ना. Like one demon said, जसं एक दुरात्मा त्या व्यक्तीतनं बोलला, I didn't come on my own. मी स्वतःहून आलो नाहीये, I was sent by her relative मला तिच्या नातेवाईकांनी पाठवलंय. and said to trouble her आणि नातेवाईकांनी पाठवलंय तिच्यात आणि सांगितलंय की तिला त्रास दे and make her poor. आणि तिला गरीब कर असं.
And once the devil was cast out, आणि मग सैतानाला हकलल्यानंतर I येशूच्या believe नावात they were blessed. माझा विश्वास आहे की ते आशीर्वादी झालेले असणार आहेत, झालेले आहेत. So sometimes तर कधी कधी you don't know तुला माहित नसतं, your relatives or some people, some enemies, कधी कधी तुला माहित नसतं, तुला कळत नसतं, पण तुझे कोणीतरी नातेवाईक का तुझे कोणीतरी शत्रू they raise up this evil altar against ते you, वाईट पद्धतीच्या वेद्यात तुझ्या विरुद्ध बांधतात की तुझं भलं होऊ नये, and you don't realize it, आणि तुला ते कळत and नाही. you're working hard day and night. आणि तू तर दिवस रात्र मेहनत करतो, मेहनत करतो, मेहनत You करतो, are never coming up. पण भरता येत नाही, उत्कर्षाला येत नाही. Amen. आमेन. असंही होऊ शकतं. Another man who was demon possessed, अजून एक माणूस होता सैतानग्रस्त. he said, तो म्हणाला, the devil spoke through him, सैतान त्याच्याद्वारे बोलला, I will never leave him. मी त्याला कधी सोडणार नाही. I have been sent to completely destroy him. मला संपूर्णपणे त्याचा नाश करायला पाठवण्यात आलेला आहे, मी त्याला सोडणार नाही. असंही बोलला एका सैतानग्रस्त माणसातनं सैतान. One more lady I remember, अजून एक बाई मला आठवते, she was wearing torn sari फाटकी साडी घातली होती तिने, with 2 small children. 2 लहान मुलं होती तिची. They were wearing soiled clothes, त्या मुलांचे कपडे एवढे मळलेले, and she was demon possessed. आणि तिला सैतान लागला होता. And the devil spoke through her. सैतान तिच्याद्वारे बोलला Her relatives were jealous of her की तिचे नातेवाईक तिच्यावर जळतायत, because they were prospering. कारण हे समृद्ध होत चाललेले होते, तर नातेवाईक जळायला So लागले. they sent me to destroy this तर family. तिच्या नातेवाईकांनीच मला पाठवलंय तिचा आणि तिच्या परिवाराचा नाश करायला, And that's why I have destroyed them. आणि म्हणून मी त्यांचा नाश केलेला आहे, That this family will never come up in life. की हा परिवार कधी आयुष्यात वर येणार नाही. I prayed for her. मग तिच्यासाठी मी प्रार्थना केली, She was delivered. तिला सुटका मिळाली. I don't need to see also. She will prosper. आणि मला बघायची आणि चौकशी करायची पण गरज नाही. येशूंच्या नावात ती समृद्ध होणार आहे, झालेली असणार पण आहे. Because I know she must have come here with a new sari, with new business or whatever. कारण मला माहिती आहे नंतर मग ती नवीन साडी घालून, चांगली साडी घालून, तिचा व्यवसाय वगैरे काहीतरी उघडून इकडे आलेली असणार आहे. मला माहित नाही, पण So, असं झालेलं नक्कीच These असणार. are altars of poverty. तर हे या सगळ्या वेद्या दारिद्र्याच्या वेद्या असतात, ज्या लोक आपल्यावर जळतात, लोक आपला तिरस्कार करतात, त्यात कधी कधी नातेवाईक असतात, मग ते आपल्या विरुद्ध काहीतरी करून ठेवतात, आणि त्याच्यामुळे हे सगळं सुरू होतं. 17th point. 17वा मुद्दा, Direct attack from Satan. सैतानाकडनं थेट हल्ला, And डायरेक्ट. this is what happened to Job. योबाच्या जीवनात हे झालं, डायरेक्ट हल्ला सैतानाकडून. He lost everything in a day. आणि योबाचं सगळंच गेलं, सर्वस्व एका दिवसात गेलं. This is straight from the devil. म्हणजे थेट सैतानाकडनं हा हल्ला योबावर झाला. मध्ये कोणी नाही, त्याने कोणालाही वापरलं नाही. डायरेक्ट सैतान टू जोब. That's why you have to come under the covering of God. म्हणून तुम्ही देवाच्या आवरणाखाली आलं पाहिजे. राहायचं नेहमी देवाच्या आवरणाखाली, पळून जाऊ नका. See? And Job was a praying man, आणि योब प्रार्थनाशील माणूस होता, but his children were not. पण त्याची मुलं तेवढी प्रार्थनेत नव्हती ना. 18th point. 18वा मुद्दा, Habitual sin puts people in financial bondage. एखाद्या पापाची जर सारखी सवय लोकांना लागली असेल ना, एखाद्या पापाची सारखी सवय जर लोकांना लागली असेल, तर त्यातून सुद्धा ती माणसं आर्थिक त्रासात जातात. Because it attracts the curse of poverty. कारण की दारिद्र्याचा शाप त्यामुळे त्यांच्यावर आकर्षित होतो. God said it देव बोललाय. in Deuteronomy 28, 15 and 16. अनुवाद 28, 15 आणि 16 मध्ये देव बोललेला आहे. But it shall come to pass, if you do not hearken unto the voice of the Lord your God, to observe to do all his commandments and his statutes, which I command thee this day, that all these curses shall come upon thee and overtake thee. Cursed shall thou be in the city, and cursed shall thou be in the field. अनुवाद 28वा अध्याय 15 आणि 16. आणि असे होईल की यहोवा तुझा देव याच्या सर्व आज्ञा व नियम जे मी आज तुला आज्ञापितो ते जपून पाळण्यात जर तू त्याची वाणी ऐकणार नाहीस, तर हे सर्व शाप तुझ्यावर येऊन तुला गाठतील. नगरात तू शापित होशील आणि शेतात तू शापित होशील. Amen. आमेन. 19th point. 19वा मुद्दा, Outbreak of pestilence and famine can bring financial bondage. समजा दुष्काळ पडला किंवा काहीतरी मरी आणि पीडा आली, तर त्यातनं सुद्धा आर्थिक बंधन येऊ शकतं. Like we have just gone through it. जसं आता महामारी येऊन गेली ना, Coronavirus. कोरोना व्हायरस आला, कोविड-19 COVID. झालं, त्याच्यामध्ये अख्खं जग बंद So many झालं, people suffered. अनेक लोकांना त्रास झाले. हे जे काही झालं ना, त्यालाच म्हणतात कधी दुष्काळ आला, कधी काही मरी आली, महामारी आली, So- तर त्यातनं आर्थिक बंधन येऊ शकतं. So some people, तर काही लोक
who had little money survived. काही लोकांकडे मग त्या दरम्यान जो काही थोडाफार पैसा होता ते टिकले, त्यांचा निभाव लागला. But those who were living hand to mouth couldn't. पण ज्या लोकांचं रोजचं कमवून पोट भरायचं त्या लोकांना मात्र त्रास व्हायला लागला, कारण की व्यवसाय सगळे बंद झाले. And those who had booked flats and bought flats, you can imagine what happened to आणि त्या them. कोविड-19 दरम्यान ज्या लोकांनी घरं विकत घ्यायला काही कर्ज घेतलं होतं, बुक केला होता, फ्लॅट बुक केला होता, त्यांचे तर नुसते हाल झालेले आहेत. See, once I even read in the newspaper, one man was on the roadside eating grass. एकदा तर मी त्या दरम्यान वर्तमानपत्रात असंही वाचलं, एक मनुष्य रस्त्याच्या कडेला बसून गवत खात होता. गवत, अशी पाळी आली त्याच्यावर त्या महामारीत. But praise God, God saw us through. पण देवाला धन्यवाद की देवाने आपल्याला सगळ्यांना सांभाळलं. We are alive today. ती 2-1 वर्ष आपली ठीक गेली, काही झालं नाही, आपण व्यवस्थित आहोत, अजून जिवंत आहोत. It's always good नेहमी हे to चांगलं, trust in God. देवावरती विश्वास ठेवणं नेहमी चांगलं बेटा. Amen. अशा कुठल्या तरी प्रसंगी मग Anything देवावरचा can happen विश्वास कमी पडतो, anytime. कारण कधीही काही होऊ शकतं. 20th point. 20वा मुद्दा, Stinginess and selfishness. कंजूसपणा आणि स्वार्थीपणा. They are major hooks of financial bondage. कंजूसपणा आणि स्वार्थीपणा जर माणसाने केला तर त्यातून पण त्याला आर्थिक त्रास आणि बंधनं येऊ शकतात. Be rich towards God. जरा देवाप्रित्यत सढळ हात ठेवा. Be a cheerful giver. आनंदाने द्या देताना. Ask to those who ask, give them. जे मागतात त्यांना द्या, देताना आनंदाने द्या, कपाळाला आठ्या मारून देऊ नका. Amen. आमेन. Release more. द्या, अजून थोडं जास्त द्या, काही फरक पडत नाही. Jesus said, येशू बोलले, it is more blessed to give than to receive. येशू बोलले ना, घेण्यापेक्षा देणे बरे. Amen. घेण्यापेक्षा देणे बरे येशूंनी सांगितलेलं आहे. The more we give, जेवढं जास्त आपण देऊ the more God blesses us. तेवढं देव आपल्याला आशीर्वाद देईल. Proverbs 11:24 and 25. नीतिसूत्र 11:24 आणि 25. There is that one that scattereth and yet increaseth, and there is that which withholds more than is necessary, but it tends to poverty. The liberal soul shall be made fat, and he that waters shall be watered also himself. नीतिसूत्र 11वा अध्याय 24 आणि 25. विखरतो आणि अधिक द्रव्य वाढवतो असा कोणी आहे, आणि जे योग्य त्यापेक्षा अधिक राखून ठेवतो तरी दरिद्रीच होतो असाही कोणी आहे. Amen. उदार मनाचा जीव पुष्ट केला जाईल, आणि जो पाणी पाजतो त्यालाही पाणी पाजले जाईल. Praise God. पाणी पिलाओ पाणी मिलेगा. Amen. आमेन. 21. 21वा मुद्दा, Lack of mercy. दया न करणं. निर्दयी. We should be merciful. निर्दयी नाही बनायचं, दया करायची. दया. James 2:13. याकोबाचं पत्र 2रा अध्याय आणि 13वं वचन. For he shall have judgment without mercy that has showed no mercy, because mercy rejoiceth against judgment. याकोबाचं पत्र 2रा अध्याय 13वं वचन. कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल, परंतु दया न्यायावर मोठेपणावर मिरवते. Praise God. देवाला धन्यवाद. Mercy will release many judgments that would have fallen on us. दयानं अनेक न्याय आपल्यावर येण्यापासून थांबवते. Praise God. कारण आपण दयाळूपणे वागलोय. The more you show mercy, जेवढं जास्त तुम्ही दया दाखवाल ना, God will hold his judgment on आणि you. दया कराल ना, तेवढं जास्त देव त्याचा न्याय तुझ्यावर येऊ नाही देणार. Amen. तर दया करत राहा. दया. He will say, तो म्हणेल, oh, I want to now judge him. आता मला त्याचा न्याय करायचा आहे. Then he'll withhold. मग देव थांबेल Oh, he is merciful. आणि म्हणेल हा दयाळू आहे, पण Let me not. मी नाही याचा Judge असा him. कडक न्याय करणार. फार दयाळू आहे. 22nd. 22वा मुद्दा, Territorial demotion in business. प्रांताप्रांतात व्यवसायामध्ये अधोगती. There are some territories where some businesses cannot prosper. काही प्रांत असे असतात, जागा अशा असतात जिथे व्यवसाय समृद्ध होऊ शकत नाही. But we still go on sowing in that same place. तरी असल्या जागांमध्ये जाऊन जाऊन आपण पेरत राहतो. You need to use wisdom and shift. तर असं नाही, आपलं ज्ञान वापरायचं आणि बदलायचं, तिथून निघायचं. Because some environments also work against some people's financial breakthrough. कारण काही परिसर सुद्धा काही लोकांच्या आर्थिक नवीन सुरुवातीच्या विरोधात येतात. काही परिसर. Yes. परिसर, जागा. Some demonic businesses, some demonic people. काही सैतानी व्यवसाय, सैतानी लोक. If you are working under them, आणि समजा त्यांच्या हाताखाली तुम्ही काम करताय, you will suffer. तर तुम्हालाही त्रास होणार. Like Jacob worked with Laban जसं याकोब लाबाना सोबत कामाला लागला 20 years. 20 वर्ष.
But he never made anything for his family. पण स्वतःच्या परिवारासाठी त्याने कधीच काही राखलं नाही, राखून ठेवलं नाही. Because Laban did not really believe in कारण God. लाबानाने तसं खरं म्हटलं तर देवावर विश्वास ठेवलाच नव्हता. I mean, we are not working with believer bosses. आपण काय बिलीवर बॉस सोबत काम करत नाही ना सगळे But आपले. once you know that your boss is not for you, पण एकदा का तुला कळलं की माझा बॉस माझ्यासाठी नाहीये, you should think twice now whether जरा you should दोनदा विचार continue करायचा that. ना. मग जरा दोनदा विचार करायचा, आता इथे मी कंटिन्यू करू का दुसरं काहीतरी बघू, कारण बॉस माझ्यासाठी नाहीये हा. Sometimes your business does not flourish in one place. कधी कधी तुमचा व्यवसाय एखाद्या जागी समृद्ध होत नाही. God will lead you to a new place. देव तुला नवीन जागी मार्गदर्शन करेल की इथे नको, दुकान इधर मत डाल उधर डाल, असं देव सांगू शकतो. Other times you need to break the powers of that environment. आणि इतर वेळेला त्या परिसरामध्ये जी काही सैतानी शक्ती काम करते ती तुम्ही बांधा. Amen. आमेन. There are people who tell me, काही लोक मला येऊन सांगतात ना we have our business, की आमचा असा असा व्यवसाय आहे, this shop is there, दुकान आहे, it's not functioning. आणि आमचं दुकान चालतच नाही. And we आणि आम्ही doubt that this neighbor is doing something on us. आणि म्हणजे आम्हाला असं वाटतंय की आमचे शेजारी आमच्यावर काहीतरी करतायत. Because कारण everybody goes to them and not to us. सगळे त्यांच्याकडे जातात, शेजारी असेल कोणाचं दुकान त्यामुळे सगळे त्यांच्याकडे जातात, आमच्याकडे कोणी येतच नाही. And I remember I prayed for them, मला आठवतं त्यांच्यासाठी मी प्रार्थना केली and suddenly their business started flourishing. आणि अचानक त्यांचा व्यवसाय मग परत भरभराटीला लागला. Simple people also. साधी माणसं सुद्धा, Like one person, he had a hand cart. जसे एक माणूस होता त्याची हातगाडी होती He used to sell groundnuts. आणि तो शेंगदाणे विकायचा. And there were many hand carts selling groundnuts. आणि हातगाड्या बऱ्याच होत्या शेंगदाणा विकणाऱ्या. Nobody used to come to him. पण ह्याच्या गाडीवर कोणी यायचं नाही. And every time he used to find some lime or something fallen near his cart. आणि दर वेळेला त्याला त्याच्या हातगाडीच्या जवळ काहीतरी लिंबू वगैरे Or पडलेले, chilies and green chili and many things like that. ते लिंबू मिरच्या वगैरे बांधून वगैरे तसं त्याला ते सापडायचं त्याच्या गाडीपाशी. And so he used to remove it out. मग तो ते काढायचा. So I prayed for him. मग त्याच्यासाठी मी प्रार्थना केली. And then the Lord started working. त्याच्यानंतर देवाने कार्य सुरू केलं. He started really making money in आणि that इतका business. भरपूर पैसा त्याने त्याच्यावरती कमवला. Say, शेंगदाण्याची गाडी. and if supposing things are not working there, then shift your location. आणि समजा मग एवढं असं करून पण गोष्टी नाही होत आहेत तर मग तुम्ही जागा बदला. When Abraham was not blessed in Canaan, he went down to Egypt. कनान देशी अब्राम आशीर्वादित झाला नाही तर तो मिस्र देशी खाली गेला. Genesis 46 verse 3. उत्पत्ती 46:3. And he said, I am God, the God of thy father. Fear not to go down into Egypt, for I will be there, and I will make of thee a great nation. उत्पत्ती 46:3 मध्ये तो बोलला, मी देव तुझ्या बापाचा देव आहे, खाली मिस्रात जायला भिऊ नको, कारण तेथे मी तुझे एक मोठे राष्ट्र करीन. See, Abraham was afraid to go down. म्हणजे अब्राम जरा घाबरत होता की खाली मिस्र देशी आपण नको जायला. Because many times we have that thinking. का अनेक वेळा आपले विचार पण असे असतात ना, Why go down to Egypt? की खाली मिस्र देशी कशाला जायचं, There we will not prosper. तिथे जाऊन काय आपल्याला समृद्धी मिळणार नाही. Wherever God is, that place will turn into a blessing. पण जिथे कुठे देव आहे ती जागा आशीर्वादात बदलणार आहे, कारण देव तिथे आहे. Say, Egypt is not a blessed place. मिस्र देश काय आशीर्वादी जागा नाहीये. But if God is with you, पण जर देव तुझ्या सोबत आहे you will be blessed. तर तू तिथे So आशीर्वादी God होणार. said, Abraham, don't get scared. Go down to Egypt. I will be with you. तर देव अब्रामाला म्हणाला, तू काळजी करू नको, तू घाबरू नको, मी तुझ्या सोबत खाली मिस्र देशी येणार आहे. What about Ruth? रूथचं She काय, left Moab रूथनं पण मोआब देश सोडला and went into a new location in Bethlehem. आणि बेथलेम गावी नवीन परिसरात गेली. Her blessing was in Bethlehem, not in Moab. कारण तिचा आशीर्वादच बेथलेम गावात होता ना, मोआब देशी नव्हता. Because she was honoring God. कारण ती देवाचा मान करत होती ना, And so म्हणून. she prospered in आणि Bethlehem. म्हणून बेथलेमला येऊन ती समृद्ध झाली. She was in heavy loss in Moab. नाहीतर मोआब देशी तिचं खूप सारं नुकसान झालं होतं. See the difference. बघा ना फरक. In Moab, she lost her husband. मोआब देशात तिचा नवरा वारला, She lost her father-in-law. सासरे वारले, She lost her brother-in-law. धीर वारला. But here, इथे it was only prosperity. फक्त समृद्धी आणि समृद्धी तिला मिळाली. So sometimes you need guidance from God. तर कधी कधी देवाकडनं तुम्ही मार्गदर्शन घेतलं पाहिजे. 23. 23 Demonic possession. सैतानी जागा, सैतानी पोझिशन्स. When a demon is inside a person, म्हणजे काय, एखाद्या माणसात समजा सैतान आहे, त्याला दुरात्मा लागलाय, as he moves about, मग तो जसं असतो करतो वगैरे, he distributes and scatters that demonic
powers everywhere he goes. एखाद्या माणसामध्ये समजा दुरात्मे आहेत तर तो माणूस जसं सगळीकडे जातो येतो तो ते दुरात्म्यातलं सामर्थ्य तिथे सोडत जात असतो ऍक्च्युली. So if you are a businessman, you have got a shop, whatever, you need to see who is working for you. तर तुम्ही जर व्यावसायिक आहात तुमचं दुकान वगैरे आहे तर तुम्ही हे पण तपासायचं की तुमच्या सोबत काम कोण करतं. Amen. कोण कामाला आहे तुमच्याकडे. If he is carrying demons all over the place, your business will go down. आणि तो जर दुरात्मे घेऊन फिरत असेल तर तुझा व्यवसाय तर खाली खाली जाणार आहे. तो कधीच भरभराटीला येणार नाही. You are praying, you are praying, you are praying. That fellow is bringing demons in your आणि place. इथे तू प्रार्थना करतोय 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 पण तुझ्या दुकानात काम करणारा रोज सैतान घेऊन येतोय. Amen. Amen. So you will not prosper. मग समृद्धी मिळणार नाही ना. 24. 24 Keeping company of a cursed person. शापित माणसाची दोस्ती करणं. Don't bring a cursed person wherever you are working or in your business partnership. जिथे कुठे तुम्ही कामं करताय नोकरी करताय किंवा व्यवसायात काही भागीदारी करताय तिथे शापित माणसं घेऊ नका. And don't become partner with an unbeliever. You will suffer. आणि अविश्वासू माणसाची भागीदारी करूच नका. त्रास होईल. Because you are paying your tithe to the Lord, he is paying his tithe to the devil. कारण तुम्ही तुमचा दशांश प्रभू येशूला देताय तो त्याचा दशांश सैतानाला देतोय. You are praying in the morning and going out, he is praying to the demons and coming तुम्ही out. सकाळी येशूला प्रार्थना करून निघताय आणि तो सकाळी सैतानाला आराधना करून निघतोय. So there will be clashes, there will be problems. मग संघर्ष होणार होता होता भांडणं होणार समस्या होणार व्यवसाय राहील एकीकडे. मग So it is better, मग म्हणून हे बरं even if you have unbelievers working with you, अविश्वासू लोक जरी तुझ्याकडे काम करत असले or working for you, तुझ्यासाठी जरी अविश्वासू लोक काम करत असले at least by prayer you can nullify every evil कमीत power. कमी प्रार्थना करून तू त्यांच्यातलं ते सैतानी सामर्थ्य शून्यात काढू शकतो. But don't be yoked as a business partner, because there you will suffer, your business will suffer. पण बिझनेस पार्टनरशिप अविश्वासू माणसाशी करू नका कारण की मग तुम्हाला व्यवसायामध्ये त्रास होऊन नुकसान होईल. Understand these two differences. हे दोन फरक जाणून घ्या. तुमच्या हाताखाली कामाला तुम्ही जर काही अविश्वासू घेतले तर ठीक आहे तुम्ही प्रार्थना करून त्यांच्यातलं ते सैतानी सामर्थ्य निघून जाऊ शकतं. पण पार्टनरशिप कोणाशी तरी करून तुम्हाला जर बिझनेस घालायचा आहे तर पार्टनरशिप अविश्वासू लोकांशी बिझनेस पार्टनरशिप करायची नाही. Because you will always suffer. कारण त्रास होणार आहे. नक्की त्रास होणार आहे. 100% त्रास होणार. 2 Corinthians 6:14. 2 करीन 6:14. Do not be yoked together with unbelievers, for what do righteousness and wickedness have in common, or what fellowship can light have with darkness? 2 करीन 6:14 तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांशी विजोडपणाने जोडले जाऊ नका कारण न्यायीपणाचा अन्यायाशी काय संबंध आणि उजेडाचे अंधाराशी काय भागीपण. See, many times we apply this only for marriage. पण अनेक वेळा हे वचन आपण लग्नासाठीच वापरतो. Yes, marriage can definitely be applied here. आणि अर्थातच लग्नासाठी सुद्धा हे वचन आपण वापरायलाच हवंय. But there is nothing in the context to limit it only to marriage. पण फक्त लग्नासाठीच हे वचन वापरायचं असं काही नाहीये. It speaks of all types of unequal yokes. सगळ्या पद्धतीच्या भागीदारपणाविषयी इथं लिहिलेलं आहे की तुम्ही विश्वासू आहात तर अविश्वासूशी जोडले जाऊ नका. All kinds of unequal yokes are forbidden. आणि सगळ्या पद्धतीचा विजोडपणा जो आहे त्याला नकारच दिलेला आहे प्रभूने. Marriage, लग्नात म्हणा business partner, बिझनेस मध्ये म्हणा very intimate relationship. जवळच्या नात्यात म्हणा आपल्याला अशी पार्टनरशिप नाही पाहिजे की मी बिलीव्हर आणि तो अनबिलीव्हर. Amen. नाही. And so we need to take care of this area तर also. या भागात पण सांभाळा. असं बंद डोळे करून गोष्टी करत सुटू नका. Amen. आमेन. Because an unbeliever will do all his rituals and rites. कारण अविश्वासू पार्टनर तुझा जर असेल तर तो त्याच्या सगळ्या रूढी प्रथा करणार. See, for him business is everything. कारण त्याच्यासाठी तो व्यवसाय त्याचं सर्वस्व आहे. And so on Sunday if you tell your business partner I'm going to church, he'll say forget it, this business is more important. आणि रविवारी तू तुझ्या बिझनेस पार्टनरला म्हटला की मी चर्चला जाणार आहे आणि तो अनबिलीव्हर आहे तर तो काय म्हणेल अरे चर्च वगैरे सोड रे बाबा धंदा फार महत्वाचा आहे तू इकडे ऑफिसला आहे. Say, if you have business you have God. आणि जर बिझनेस आहे व्यवसाय आहे तर देव पण आपल्या बरोबर आहे असं. पण काम देव नाहीये ना. Amen. 25th point. 25 Receiving strange money. विचित्र पैसा स्वीकारणं. Don't accept polluted money. प्रदूषित पैसा नाही घ्यायचा कोणाकडनं. Amen. प्रदूषित पैसा घ्यायचा नाही कोणाकडनं. Somebody robbing somebody and giving you. की कोणीतरी कोणाला चोरलं लुटलं आणि तो पैसा त्यांनी तुला आणून दिला घेऊ नको. You know, among the youths,
तरुण मुला मुलींमध्ये They may rob somebody and then they say, come on, let us share, let us have together. कोणाचं तरी No. चोरून आणणार आणि मग म्हणणार की चला आपण एकत्र सगळे आपल्यात हे वाटून घेऊ. Say, don't. I will not म्हणायचं take नाही, it. मला नकोय, Amen. नको मला म्हणायचं. I told you many times, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, many years back, a man brought a sack full of gold to me. अनेक वर्षांपूर्वी ना एक व्यक्ती माझ्याकडे आला, पोतं भरून सोनं घेऊन आला, पोतं भरून, And he said, I found it under the temple. आणि म्हणाला मला एका मंदिराच्या खाली हे सगळं सोनं सापडलं. And he had become so weak and thin इतका अशक्त झाला होता, बारीक झाला होता, because that was such a stress for him. कारण त्यासाठी ते टेन्शन झालं ना की आता हे केवढं मोठं टेन्शन आहे, घरात पोतभर सोनं. He kept it for so many years. अनेक वर्ष त्यांनी ते ठेवलं स्वतःकडे. So finally somebody told him, go to Pastor Peter. शेवटी त्याला कोणीतरी म्हटलं की पास्टर पीटर, देव जाणे कोण म्हटलं त्याला कोणतरी म्हटलं पास्टर पीटरकडे जा. म्हणणाऱ्यांनाही कधी कधी का म्हणत Maybe he will build a church for it. म्हणे त्यातनं चर्च बांधतील, मे बी म्हणे कदाचित त्यातनं चर्च बांधतील. I didn't accept it. मी नाही घेतलं. I said, hand it over in the police station. म्हटलं पोलीस चौकीत जाऊन तिथं देऊन टाक, It is illegal money. कारण हा सगळा बेकायदेशीर पैसा मी घेणार नाही. And then he left, but I prayed for him before he left. आणि मग तो गेला, पण जायच्या अगोदर मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. He felt such a great peace in his त्याला एवढी heart. शांती मिळाली ना त्या प्रार्थनेनंतर. That gold was killing him. ते सोनं त्याला ठार मारत होतं. बोला, You know, सोन्यासारखं सोनं त्यात हा मरतोय. when Judas Iscariot, यहूदा इस्करियोत म्हणजे यहूदा, he attempted to return that 30 pieces of silver, त्याने 30 चांदीची नाणी जेव्हा परत द्यायचा प्रयत्न केला त्यांना, that which he had received after betraying Jesus. येशूंना धोका देऊन जी 30 नाणी त्याला चांदीची मिळाली ती त्याने परत द्यायचा जेव्हा प्रयत्न केला, Bible says, बायबल म्हणतं, the chief priest said, प्रमुख याजक बोलला, it is against the law to put this money in the temple treasury. आमच्या नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे की आम्ही मंदिराच्या खजिन्यात हा पैसा टाकू शकत नाही, Because this is blood money. कारण हा रक्ताचा पैसा आहे. We will not even touch it. आम्ही त्याला हात सुद्धा लावणार नाही. Who? The Pharisees are saying, not the believer. परुषी बोलले त्याला, बिलीवर पण नाही, परुषी बोलले. And our believer said they are. Yeah. आणि इकडे आपले बिलीवर लोक वाटच बघून असतात, द्या 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 द्या, See, ना. those chief priests, प्रमुख याजक, traditional people, पारंपरिक लोक, they said, ते म्हणाले, this is blood money, we cannot take it, I will not touch it, you throw it, you put it in that हा wherever place you रक्ताचा want. पैसा आहे, आम्ही त्याला हात लावणार नाही, तुला जे करायचं ते तू कर, फेक टाक, काय ते तुला द्यावं ते कर. But he threw it in the temple आणि place. यहूदानी तो मंदिरात फेकला. See, they knew it was not lawful to collect such money. म्हणजे त्यांनाही माहिती होतं की असा पैसा घेणं कायदेशीर नाहीये. But how stupid, now they themselves had given him पण money किती मूर्ख ना, त्यांनीच दिला होता त्यांना तो to kill Jesus. येशूंना ठार मारायला, Isn't it? हे की नाही, त्यांनी मिळूनच तर कट केले होते ना सगळे. आणि मग वरती नीतिमानपणा झाडायचा, इथे असा पैसा आम्ही घेत नाही. हो का? Amen. You only gave Huh? to Judas that money. यहूदाला 30 तुम्ही तो पैसा दिला की जा जाऊन त्याला धोका दे, आणि यहूदाच परत येऊन परत करतोय ते म्हणायचं नाही आम्ही असे पैसे घेत नाही. अरे दिलेच तुम्ही होते. 26th point. 26 Giving of loans. लोन देणं. Giving of loans sometimes brings you to financial bondage. कधी कधी लोन देऊन आपण आर्थिक बंधनात अडकतो. Many people have entered financial bondage because they loaned some money to their friends. अनेक लोक आर्थिक बंधनात अडकले कारण की त्यांनी आपल्या मित्रांना पैसा उधार दिला. You need to be sure that you can trust that friend of yours. तुम्हाला खात्री पाहिजे 100% की तुमचा तो जो कोणी मित्र आहे तो तेवढा विश्वास ठेवण्याजोगा आहे का. See, की तुम्ही loaning, एवढा जीव त्याच्यावर ओवाळून टाकताय. loaning is not wrong if you are giving it to a friend. तुम्ही तुमच्या मित्राला लोन देत असाल काही पैसे तर त्यात चुकीचं नाहीये, But it all depends whom you give. पण कुणाला देताय याच्यावर अवलंबून आहे. Amen. आमेन. Somebody just wants it, don't give it. कोणाला तरी आपलं उगीच टाइमपास करायला हवाय म्हणून दिला, कशाला देतोय तू. If he needs it, then you can त्याला help काही him. गरज असेल खरोखर तर तू मदत करू शकतो, पण त्याला मजाच करायची तर कशाला द्यायचंय. And if you are giving on loan आणि जर तू लोन म्हणून उधार म्हणून देतोय and you are expecting that money back, आणि तो पैसा तुला परत मिळणार अशी तुझी अपेक्षा आहे, then you have to let him know that I am giving this money on loan. तर तू त्याला ते सांगायचं तुझ्या त्या मित्राला की मी तुला लोन देतोय, मी तुला उधार देतोय And I am expecting it back. आणि माझी अपेक्षा आहे की हा पैसा तू मला परत द्यायचा आहेस. Sometimes we give and then if he doesn't give, we say, oh, he doesn't give. कधी कधी आपण देऊन टाकतो पैसे असे मित्राला आणि मग मित्रांनी फेडले नाही की आपण म्हणतो बघ ना मी दिले, He त्यांनी must be मला दिले. thinking you gave it as a gift. अरे बघ ना दिले त्यांनी दिले नाही, तू त्याला सांगितलं का परत द्यायला. त्याला वाटत असेल मला गिफ्ट मिळालं. Because तो believer आहे. हो बिलीवर आहे हे, असं बिलीवर मध्ये प्रॉब्लेमच खूप असतात. If you are giving it as a gift,
तुम्ही जर गिफ्ट म्हणून देताय, you need to let him know that you are giving it as a gift and you're not expecting anything back. त्याला तुम्ही सांगायचं क्लिअर कट की मी तुला भेट म्हणून देत आहे, गिफ्ट म्हणून देत आहे, माझी काही अपेक्षा नाहीये की हा पैसा तू मला परत करावा. दिस इज अ गिफ्ट फॉर यू. And whenever you give it as a gift, it can be a small amount. आणि गिफ्ट देताना जरा छोट्या रकमा द्या. स्वतःला घाण ठेवून देऊ नको गिफ्ट. स्वतः राहायला घाण आणि त्याला दिली गिफ्ट. हाय का आता अक्कल बढिया भैस. Secondly, दुसरी बाब, when you're giving it on a loan, लोन वर देताय ना, if the amount is yes quite good, रक्कम समजा बऱ्यापैकी बरी आहे and even if you don't receive it back, आणि जरी तुम्हाला ती परत नाही मिळाली, you will not land on the road, की नाही परत ते पैसे मिळाले तरी तुम्ही काही रस्त्यावर येणार नाहीये, then you can give it to him even as a loan. असं जर असेल तर मग लोन म्हणूनही तुम्ही त्याला देऊ शकता. Are you understanding? समजताय ना मी काय म्हणतोय? The amount should be such that even if that person does not return it, you will not be on the road. म्हणजे काय की समजा लोन म्हणून तुम्ही त्याला देताय काहीतरी ठराविक रक्कम, तर ती लोन म्हणून तुम्ही दिली, पण ती जरी त्यांनी परत नाही केली तरी तुम्ही रस्त्यावर येता कामा नये अशी रक्कम द्या. जे मी आता म्हटले की त्याच्यावरती सगळं ओवाळून तू रस्त्यावर येऊ नको. See? And आणि you should be ready to not receive that money also. अशी पण तयारी ठेवायची की मी लोन म्हणून दिलंय खरं, हा. पण मला मिळणार नाहीये. Maybe I will get, maybe I will not get. कदाचित मिळतील नाही तर मिळणार सुद्धा नाहीत, अशी दोन्ही तयारी ठेवायची. And if I don't get it, आणि नाही मिळाले I will not drag him to court. तर मी त्याला कोर्टात नेणार नाहीये. अशी सगळी With तयारी that ठेवा. attitude, give that amount. असल्या वृत्तीनं ती रक्कम मित्राला द्या. पण द्यायचं पण, मग त्यांनी परत नाही फेडल्यावरती कोर्टात खेचायचं पण, असे नसते उद्योग नको. Why this happens is you give such a huge amount of money असं का होतं माहितीये? कारण तुम्ही एवढा भरमसाठ पैसा एखाद्या मित्राला देता that when he doesn't give, आणि त्यांनी जर परत फेडला नाही, you are sitting outside Dapodi church here begging. अक्षरशः दापोडी चर्चच्या गेटापाशी तुम्ही भीक मागायला बसलेले आढाल. एखाद्या वेळी गाडीतून येताना दिसाल आम्हाला कसं होईल? See, the loan amount should not be so big that it has made you a beggar because he didn't return it back to you. लोनची रक्कम एखाद्या मित्राला देताना एवढी पण मोठी देऊ नका की त्याला फेडता आली नाही आणि तू रस्त्यावर आला. See, you need to risk that money, तो पैसा तू धोक्यात टाकून देतोय, but still not be too much bothered about it. परंतु त्या पैशाची एवढी पण मग चिंता नाही करायची. अशी काहीतरी रक्कम तुम्ही द्या. Are you तर understanding? त्याला देऊन दिवस रात्र टेन्शन, आता ह्याने नाही दिलं तर पुढे माझं कसं व्हायचं, मग मी काय खाणार, See? हे असं उधार टेन्शन नका घेऊ. Because as believers we cannot drag another believer to court. कारण बिलीवर या नात्याने आपण दुसऱ्या बिलीवर माणसाला कोर्टात खेचू शकत नाही. And most of our experiences are आणि आपल्यातल्या अनेकांचे जास्तीत जास्त अनुभव असे आहेत that people take from us never to return की back. लोक आपल्याकडनं घेतात पण परत देतच नाहीत हो. आणि आता मागायचं तरी कसं, लाजा आम्हालाच वाटतात ना. Isn't it? Haven't you experienced that? अनुभव आलाय की नाही? Most take it not to return and forget about not returning. They will not show their face to you. जास्तीत जास्त जण घेतात आणि परत तोंडही दाखवत नाही. पैसा तर देतच नाहीत पण तोंड सुद्धा दाखवत नाही. You know, when the banks give you loan, पण बँक जेव्हा तुम्हाला कर्ज देतं, लोन देतं, they take 100 signatures from you. 100 सह्या घेते ना बँक. 100 सह्या. signatures. एक तर प्रोसेसिंग फी पण असते लोनची. प्रोसेसिंग फी भर के कर्जा लेने का, उसमें 1000 सिग्नेचर देने का. And they will see also your eligibility. आणि ते बघणार तुम्हाला जमणार आहे का हप्ता फेडायला. Yes. तपासतात सगळं. If you don't have a job जर नोकरी नसेल and you say I want to buy a house of 50 lakhs, आणि तुम्ही म्हणाला की मला 50 लाखाचं घर घ्यायचं they आहे, will not give you. ते नाही देणार. ते काय वेडे आहेत का? They are not doing charity. They are doing business. वो चैरिटी ऑफिस नहीं है, वो बिजनेस करने बैठा है, वो चैरिटी थोड़ी है. वो पहले बघा पेमेंट स्लिपला. See? Simple things. साध्या गोष्टी असतात. If a housing project is huge, समजा एखादा हाऊसिंग प्रोजेक्ट फार मोठा आहे, ती सोसायटी म्हणा किंवा त्या बिल्डिंग म्हणा, मोठा प्रोजेक्ट आहे, if you go there, तिथे तुम्ही गेला, first they will ask your eligibility. पहिले ते विचारतात तुम्ही कोण, कुठचे, काय, तुमच्याकडे काय काय आहे, Where are you working? कुठे कामाला, What you are doing? काय करता तुम्ही,
After they are very sure about you, they will show you the project. रिसेप्शन वरती सगळी तपासणी करतात आपली Yes. आणि मग पटलं तर आपल्याला आतमध्ये जाऊन प्रोजेक्ट दाखवतात. So be sure when you go there, don't be offended. तर खात्री बाळगा आणि तिथं जाऊन मग वाईट नका वाटून घेऊ, गेलो होतो पण त्या रिसेप्शनिस्टनी परतच लावून दिला, प्रोजेक्ट सुद्धा दाखवला नाही. Even the banks will take mortgage. बँका सुद्धा गहाण घेतात. See, but as a believer, we cannot do all this. पण बिलीवर या नात्याने आपण नाही करू शकत ना हे We सगळं. cannot say, oh, banks are taking 100 signatures, at least from my friend, I'll take 50 आपण असं signatures. म्हणू शकतो का बँका 100 सह्या घेतात, मी माझ्या मित्राकडनं 50 सह्या घेणार आहे. नाही ना म्हणताय तसं, आपण को अलाउडी नाही बेटा. You know how much offended that friend of yours will हो, be. तुझ्या मित्राला किती वाईट वाटेल माहितीये, रुसून बसेल कोपऱ्यात कुठेतरी. म्हणजे पैसाही द्या आणि वर त्याचं रुस नाही बघा, असं होईल मध्ये. With a friend, you have to take it for granted. मित्रांना देताय ना, मग टेक इट फॉर ग्रांटेडच, गृहीतच धरायचं. You will receive, praise God. की मिळाले, धन्यवाद. If you don't receive, नाही praise मिळाले, God. धन्यवाद. हालेलुया. मित्रांना देताना असंच म्हणायचं, मिला धन्यवाद, नाही मिला धन्यवाद, धन्यवाद. Because मेरा दोस्त है, You हा have- काम का तेरा दोस्त you है. have to forget it. विसरून जायचं मग. And surely you will lose your friend also. आणि नक्की मग त्याच्यामध्ये दोस्त सुद्धा जाणार. And we all have fallen prey to it. आणि आपण सगळेजण कधी ना Including कधी me. माझ्या सकट आपण सगळेजण असल्या गोष्टींमध्ये कधी ना कधी Because पडलोय. as a believer, we have such a big heart. कारण बिलीवर झाल्यावर आपली हृदय अशी मोठी होतात ना, ऐसा दिल बड़ा होता है, सबके लिए सब कुछ करो, Like, फिर गिर्रा खटे. Have compassion for अशा दया आणि everyone. कळवळ येते, मुझसे देखा नहीं जा रहा, मुझसे देखा नहीं जा रहा. One person एक व्यक्ती very close to me माझ्या फार जवळचा, asked money त्याने मला पैसे मागितले to buy a church land for us. आमच्यासाठी चर्चची जमीन घ्यायला, बरं का. Big amount I gave him. मोठी रक्कम मी दिली त्याला. He never gave me the land. He never returned the money. Also. जमीन पण आली नाही, पैसे पण परत मिळाले नाहीत. I asked 3 times. 3 वेळा मी विचारले, After that, I don't. त्याच्यानंतर मी विचारलंच नाही, जाऊ दे. And then he stopped coming to church. आणि मग त्याने चर्चला येणंही थांबवलं. I said, at least come to church. Forget everything. मी म्हंटल, मग अरे कमीत कमी चर्चला तरी ये रे, असं नको करू, Say, बाकीचं सगळं सोडून दे. and the checks that he gave also bounced. आणि चेक त्यांनी दिले होते तेही ते सुद्धा बाउन्स झाले. And and God, I mean, today he's not here. He's passed away. म्हणजे आज तो व्यक्ती जिवंत नाहीये, पण या सगळ्या अनुभव I mean, his son also never returned it back. त्याच्या मुलाने पण परत नाही केलं ना. पण हे असं But काय see, अनुभव? God has taken care of us. पण देवाने आम्हाला सांभाळलं. Because I did it not for my business. कारण मी काय माझ्या स्वतःच्या बिझनेससाठी, व्यवसायासाठी काही केलेलं नाही. I did it for God's business. म्हणजे नेहमी मला देवाच्या कार्यासाठी सगळं हे जे काही हवं होतं ते हवं होतं, जमीन म्हणा, जे काही म्हणा. Whatever I pray for, it's all for God's business, आणि not जी for काही मी me. प्रार्थना करतो ना, ती सगळी देवाच्या व्यवसायासाठी, देवाच्या कामासाठी, देवाच्या राज्यासाठीच करतो. Amen. And everybody needs it urgent. आणि Isn't it? सगळ्यांच्या गरजा एकदम अर्जंट, कधी पण असे घोड्यावरच येतात सगळे, अर्जंट, अभी का अभी. For medical. हो ना, मेडिकल अर्जन्सी. म्हटलं की आपल्याला कसं कसं होतंय मग. And then when it is small amount, give it. आणि लहान रक्कम असेल तर तुम्ही देऊन टाका, काही हरकत नाही. You don't, see, to give 100 rupees, you don't have to pray 100 days बघा. before giving. 100 रुपये द्यायचे असतील तर 100 रुपये द्यायला 100 दिवस प्रार्थनेला बसू नको. चर्चच्या जमिनीसाठी 100 दिवस प्रार्थनेला बसते चालेल. 100 रुपये द्यायला 100 दिवस, तर मग इथला टाइम आहे बेटा. Amen. It's not- And then sometimes it happens, आणि कधी कधी असं होतं, they don't return the money पैसे परत देत नाहीत. because you feel, oh, medical. कारण तुमच्याकडे Money ते लोक he मेडिकल अर्जन्सी म्हणून मागायला येतात. मेडिकल म्हटलं की आपल्याला असं वाटतं की देऊन टाकावं, कारण बिचाऱ्यांना ट्रीटमेंट करायची आहे. And then you see on the Facebook feed, आणि मग फेसबुकवर that fellow is spending his nice time in हो Goa. ना, आपण बघतो हा गोव्याला गेला. And then posting all those photos of the hotel and sitting there and drinking. अपने पास मेडिकल अर्जेंसी के लिए आया था, ये गोवा गया. And then you say, I never went to Goa and I gave him, he went to Goa with my money. अरे बाप रे, म्हणतो मैं कभी गोवा नहीं गया, ये देख मेरे से पैसा लेके गोवा गया है, क्या मालूम कौन बीमार है या है भी नहीं. असं म्हणजे कसं कसं होतं ना.
And you feel, I have never gone to Goa. This fellow went to Goa with मी my कधी money. गोव्याला गेलो नाही. हा मग माझ्याकडून पैसे घेऊन गोव्याला गेला आणि म्हणे मेडिकल अर्जन्सी आहे, डोंबल्याची मेडिकल अर्जन्सी, मासे खातोय तिथं. Oh Lord, I love you. Jesus, thank you. And then if you ask him, he'll say, tomorrow I will transfer the whole money on आणि your मग account. विचारलं की म्हणणार नाही नाही उद्या सगळे पैसे ट्रान्सफर करतो. Since you asked all this, not tomorrow itself. आता तू एवढं सगळं विचारलं तर It's an उद्याच insult for me. माझा अपमान केला तू. But that money is never transferred. पण तो पैसा काय ट्रान्सफर होत नाही, काय नाही. आणि See, म्हणे such अपमान. people never value the friendship. असले लोकांना मैत्रीची किंमत करत नाही. तुम्ही त्यांना मित्र करून ठेवू नका. ते Amen. बोजा आहे हो सब. You are a slave to such तुम्ही friends. गुलाम होताय तुम्ही असल्या मित्रांचे. काय कामाची. But pastor, should I take something as a guarantee from my brethren or believers But if I give pastor- them loan amount? पास्टर माझ्या काही बिलीवर भावंडांना समजा मी काही पैसे लोन म्हणून दिले तर त्यांच्याकडनं मी काहीतरी ठेवून घेऊ का गहाण म्हणून. I think so. It is more safer. म्हणलं मग मला वाटतं ठीक आहे, ते जास्त सुखरूप आहे तू त्याच्याकडनं जर काही ठेवून घेतलंस. And the brother or your brother in the Lord should not feel offended. आणि त्यामध्ये तुझा जो कोणी तो भाऊ असेल, बिलीवर प्रभूतला भाऊ नाही तर तुझा भाऊ, त्याला वाईट वाटता कामा नये की मला कर्ज देताना त्यांनी माझ्याकडनं हे घाण ठेवलं. If it's a big amount, मोठी it रक्कम is असेल advisable. तर सल्ला असा आहे की काहीतरी आपल्याकडे त्याचं ठेवून घ्या. Because Moses' law also said कारण मोशेचा नियम असंच म्हणतो. in Deuteronomy 24 verse 6, अनुवाद 24 वचन, when you lend money to people, you are allowed to keep something of theirs as a guarantee that they will pay back the loan, but don't take one or both of their millstones, or else they may starve. They need these stones for grinding grain into flour to make bread. अनुवाद 24:6 ना. हा, जाते किंवा जात्याची वरची तळी कोणी गहाण ठेवून घेऊ नये, कारण तशाने तो माणसाचे जिणे गहाण ठेवून घेतो. Yes. Read. अनुवाद 24:6, जाते किंवा जात्याची वरची तळी कोणी गहाण ठेवू नका, कारण तशाने तो माणसाचे जिणे म्हणजे जगणे गहाण ठेवून घेतो. Oh, is it that one? अनुवाद 24:6 आहे का? का It may be somewhere else. Very sorry. I'll just give it आणि some other कुठेतरी time. असणार आहे ते. Huh? Sorry? Huh? 10 हा 10 का तू आपल्या शेजाऱ्याला काही उसने देतो तेव्हा त्याचे Yes. गहाण घ्यायला. Thank you. 10 थँक्यू. 10वं वचन आहे, तू आपल्या शेजाऱ्याला काही उसने देतोस तेव्हा त्याचे गहाण घ्यायला व त्याच्या घरात जाऊ नको. See that. When you lend your brother anything, you shall not go into his house to get his pledge. त्याला उसने देताना तू त्याच्याकडनं काही गहाण घ्यायला जाऊ नको असं जुन्या करारात लिहिलेलं आहे. No, they're not even 11th. नो नो. Oh, I'll just see. Okay. एनिवे तिथेच कुठेतरी असेल. All right. Sorry? What 11 says, see? तू बाहेर उभा राहा. No, that is different. नवे Like नवे, he's वेगवेगळे. saying when you have given a loan, don't enter his house and threaten him, but stand outside the house and ask. तो म्हणतोय की तू देताना मग घरात जाऊन त्याला भीती घालू नको, बाहेर उभा राहून माग असं म्हणतोय तो तिथे. Okay, but it is there. एनिवे Okay, you can पण find आहे, it out. तुम्ही नंतर शोधून काढा ते. The problem with us is that आपली समस्या अशी आहे, we are so naive आपण एवढे असे नवीन नवीन नवशिकी असतो that we give to them that ask. की जे कोणी आपल्याला मागेल त्याला आपण देऊन टाकतो. Yes, Bible says give to them that आणि ask, अर्थातच बायबल पण आपल्याला म्हणतं जे कोणी मागताय त्यांना द्या, but don't give them so much that your survival is at stake. पण एवढंही देऊ नका की तुझं जगणं आता मुश्किल So झालं. some kind of guarantee needs to be taken. तर थोडंफार काहीतरी गॅरंटी आपल्याकडे असायला पाहिजे की तो तुला परत फेडणार आहे. But if it is a stranger, पण कोणी समजा अनोळखीच माणूस आहे don't give the money, Bible says. तर बायबल म्हणतं मग पैसे देऊच नको, का माणूसच अनोळखी आहे. That is upon you now, at your own discretion you आणि need to take. अर्थातच आता ते तुमच्यावर आहे, तुम्ही स्वतः Action. ठरवू शकता.
I'm just suggesting what the Bible आपले says. बायबल मधून तुम्हाला सल्ले देत आहे, बाकी तुमच्यावर आहे. Because Proverbs 27:13 says, कारण की नीतिसूत्र 27:13 मध्ये लिहिलंय, don't loan money to a stranger unless you are given something to guarantee payment. नीतिसूत्र 27 त्यातलं 13 वचन म्हणतं, जो परक्याचा जामीन झालाय त्याचे वस्त्र घे. 27:13 का नीतिसूत्र? Proverbs 27:13. नीतिसूत्र 27:13, जो परक्याचा जामीन झालाय त्याचे वस्त्र घे आणि परस्त्री करता जामीन झालाय त्याच्यापासून गहाण घे. Yes. गहाण घे. Yes. It about the stranger. परस्त्री म्हणजे परक्याला जर देतोय ना, कोणी परका माणूस आहे, ओळख पाळख काही नाही, अगदी परका आहे, तर त्याला देताना त्याच्याकडनं काहीतरी गहाण घे. Now some people say, काही लोक म्हणतात, you know, when I give some loan to one of my brothers in the Lord or brothers in the family, should I take interest? No. समजा माझ्या परिवारातल्या माझ्या कोणा भावाला किंवा बिलियर भावाला मी पैसा उधार देत आहे, तर मी त्यांच्याकडनं व्याज घ्यायचं का? No. नाही घ्यायचं. Deuteronomy 23:20 says, अनुवाद 23:20 मध्ये लिहिलंय, you are not to lend at interest to your brother, no matter whether the loan is of money, food or anything that can earn interest. अनुवाद 23वा अध्याय आणि त्यातल्या 20व्या वचनामध्ये असं लिहिलंय, परक्याला व्याजाने उसने द्यावे, परंतु तो आपल्या भावाला व्याजाने उसने देऊ नये, अशासाठी. एम आय राईट? 23:20. Yes. की जो देश वतन करून घ्यायला तू त्यात जातोस, त्यामध्ये ज्या कोणत्याही कामाला तू आपला हात घालशील, त्यात यहोवा तुझा देव याने तुला आशीर्वाद द्यावा. Amen. Amen. You don't have to lend money on interest to your brethren. म्हणजे काय, बंधुजनांना तुम्ही व्याजावर पैसा देऊ You नका. can take in writing, तुम्ही लिहून घेऊ शकता, but पण don't charge interest. व्याज नका लावू. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Because God will not be happy. कारण देव मग नाराज होईल, देव खुश नाही होणार. Let the banks take interest. हा, बँका Let व्याज the घेतात. unbelievers take interest. बँकेला व्याज घेऊ दे, अविश्वासू लोकांना व्याज घेऊ दे, You don't take interest from your own people. पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या लोकांकडनं व्याज घेऊ नका. But just say, पण असं म्हणा I'm expecting this money back. की हा पैसा मी तुला देतोय, माझी अपेक्षा आहे की तू परतफेड करावीस. Amen. जे मी देतोय ती परतफेड करावी. व्याज घेऊ नका. Another way some are in financial bondage is when they become guarantee for someone. अजून एक प्रकार आहे ज्यामध्ये माणसं आर्थिक बंधनात अडकतात, ते म्हणजे जेव्हा कोणासाठी तरी ते गॅरेंटर बनतात. Don't. It's very dangerous. अतिशय धोकादायक प्रकार आहे. कोणासाठी गॅरेंटर बनायचं नाही. Because लेखी if कागदावर. that person does not pay, you have to pay. कारण समजा त्याने ते फेडलं नाही, तर तू गॅरेंटर झालाय, तुला फेडावं लागेल. Yes, you cannot escape. मग तुला पळवाट काढता येणार नाही, कारण तू गॅरेंटर आहेस. Proverbs 17:18. नीतिसूत्र 17:18. It is vain to guarantee someone else's loan. नीतिसूत्र 17वा अध्याय आणि त्यातलं 18 वचन. समक्ष हातावर हात मारून जामीन होतो. Yes. बुद्धिहीन मनुष्य आपल्या शेजाऱ्याच्या समक्ष हातावर हात मारून जामीन होतो. Yes. बुद्धिहीन मनुष्य, जामीन, गॅरेंटर. A guarantor is a fool गॅरेंटर जो बनतो ना, जो जामीन बनतो for ना, someone else's loan. कोणीतरी कर्ज काढतंय, त्याच्यासाठी हा जामीन झालाय, तर तो मूर्ख आहे. It's a dangerous thing to guarantee payment for somebody else's debt. ही धोकादायक गोष्ट आहे की त्यांनी कर्ज काढलं आणि त्याची जामीन तू घेतोय, जबाबदारी तू घेतोय की तो फेडेल तुम्हाला परत. ते Proverbs धोकादायक. 11:15. नीतिसूत्र 11:15. Read it. नीतिसूत्र 11वा अध्याय 15 वचन. जो कोणी परक्याचा जामीन झालाय त्याची हानी होईल, पण जो जामीनकी करण्याचा द्वेष करतो तो निर्भय असतो, त्याला काही भीती नसते, कारण तो कुणाचा जामीन राहिलेलाच नाहीये. Those who don't become guarantee or a guarantee to Guarantee. anybody else, he is at peace. जो कोणाचा जामीन बनत नाही ना, तो शांतीनं राहतो. 27th point. 27वा मुद्दा. Credit cards. क्रेडिट कार्ड. You know, credit cards can help someone get by during times of financial stress. क्रेडिट कार्ड एखाद्याला आर्थिक अडचणीमध्ये मदत करू शकतात, But पण they can also create unimaginable debt.
कल्पनेपलीकडे कर्जाचा डोलारा पण उभा करू शकतात क्रेडिट कार्ड. if you don't use it carefully. जर तुम्ही सांभाळून क्रेडिट कार्डचा वापर केला नाही, समजून उमजून केला नाही तर. Because for a Christian, कारण ख्रिश्चन माणसाला God should be in control of every area of a life, including finances ख्रिश्चन also. माणसाचं म्हटलं तर देवाचं नियंत्रण त्याच्या आयुष्यात सगळ्या भागांमध्ये, अगदी आर्थिक भागांमध्ये सुद्धा असायला पाहिजे. Amen. Amen. Now, should Christians use credit card? आता ख्रिश्चन लोकांनी क्रेडिट कार्ड मग वापरायचं की नाही वापरायचं? Whether or not a Christian should own or use credit cards depends upon the person's self-control. त्या ख्रिश्चन माणसामध्ये स्वतःवर किती नियंत्रण आहे त्यावरून ठरवायचं आहे की त्यांनी क्रेडिट कार्ड घ्यावं Yes. की न घ्यावं. कारण त्याचा हात जर मोकाट नसेल आणि तो असा Yes. खर्चतच राहिला तर ते कर्ज वाढत जाणार आहे. It depends on his wisdom, his understanding. तर त्याचं ज्ञान, बुद्धी, त्याचा समजूतदारपणा त्याच्यावर अवलंबून आहे की त्यांनी क्रेडिट कार्ड वापरावं की न वापरावं. The credit card should not have power over you. You should have power over your credit card. क्रेडिट कार्डचं सामर्थ्य तुझ्यावर चालता कामा नये. तुझी सत्ता असली पाहिजे की जिथे वापरायचं तिथेच, नाही तर नाही. Because कारण the credit card companies are not doing charity or helping you in any way. क्रेडिट कार्ड कंपन्या क्रेडिट कार्ड विकायला बसलेले आहेत, ते काही चॅरिटी दान धर्माला बसलेले नाहीयेत. No. They are making money from the unwise spending of some people. अज्ञानी लोक जे असा पैसा भरमसाठ खर्च करत बसतात त्यांच्यावर हे क्रेडिट कार्ड वाले कमवतात. Yes. And those people who are very poor to repay their debts, they are removing from them. आणि जे गरीब असतात, ज्यांना कर्ज नाही फेडता येत आहे, त्यांच्याकडनं काढतात. Amen. तर And तो so, प्रकार नको. and that's why we have to be very careful. पण क्रेडिट कार्ड म्हटलं तर अगदी जपून, अगदी सांभाळून. Some people cannot be trusted with a credit card. काही लोकांवर आपण विश्वासच ठेवू नाही शकत. त्यांच्या हातामध्ये जर आपण क्रेडिट कार्ड दिलं तर आपण त्यांच्यावर भरोसाच ठेवू शकत नाही की हा किती लाखात खर्चून येईल का करोडोत. Because they view that credit card as, instant money. कारण ते क्रेडिट कार्ड कडे बघताना Or free कसं money. बघतात की हा फुकटचा पैसा आहे, आपल्याला ताबडतोब आपलं पैसा नाहीये. आपलं नाही, आपल्याला लगेच पैसा वापरता येतो. Credit card gives you that feeling that this is not your money. कारण ते क्रेडिट कार्ड हातामध्ये असतं, ते तुला असं वाटायला लावतं की अरे काही होत नाही, वापरा वापरा वापरा. आपलं पैसेच नाहीये, असं. बँकचे पैसे. बँकेचे अरे पण पैसे. बँक तुमच्याच घेणार ना परत. बँकेचे पैसे पण क्रेडिट कार्ड म्हणतात ना त्याला, ते तुझ्याकडनं घेणार आहेत परत. Amen. थोडीशी मुभा देतील 15-20 दिवसाची, पण घेणार जरूर. And then we have that feeling मग आपल्याला असं वाटतं that bill will not come for weeks. की बिल येणारच नाही, आठवडे आठवडे नाही येणार बिल बँकेचं आपल्याला. आता थोडी पैसे भरायचं. आता थोडं भरायचं, आपण क्रेडिट कार्ड वापरूया. After weeks it will come. आणि मग आठवड्यानंतर येतं. And when it comes, आलं pay the minimum amount. Finish. की अगदी थोडी रक्कम भरायची आणि संपवायचं. There is where they earn your money. आणि तिथंच ते पैसे कमवतात तुमच्याकडनं. कारण तुम्हाला असं वाटतं की बँकेकडनं एवढं बिल आलेलं आहे, क्रेडिट कार्डचा पैसा द्यायचा आहे, पण आपण अगदी मिनिमम देऊ आणि आपले पराक्रम सुरूच ठेवू. Say, supposing you buy a fridge समजा तुम्ही फ्रीज घेतला, and it costs about 30,000 rupees. समजा 30,000 रुपये फ्रीजला, And you just pay a few hundred rupees. काही 100 रुपये काहीतरी तुम्ही दिलं. For several months you just want to pay the minimum. काही bare महिने तुम्हाला minimum. मिनिमम पैसे द्यायचे आहेत. But पण do you know, तुम्हाला माहित आहे after everything is paid, actually you are paying 60,000 rupees. सगळे पैसे भरून झाल्यानंतर आपण 60,000 रुपये भरलेत That used fridge is now costing 60,000 आणि rupees. आता ते वापरलेलं फ्रीज आपल्याला 60,000 रुपयाला पडलेलं आहे. Amen. असं When finally all is paid, it has cost you 60,000. तर ते शेवटी सगळं फेडल्यानंतर आपल्याला कळतं 60,000 दिले मी. Because every month you are paying minimum amount. कारण दर महिन्याला तुम्ही क्रेडिटचं जे बिल आलं, तुम्ही अगदी थोडे पैसे दिले, संपवलं, तुम्हाला परत मुभा मिळाली. And every time you pay the minimum amount, interest rate वाढत गेला. is rising and he is taking it. दर वेळेला थोडंसं भरून तुम्ही मुभा घेतली, पण व्याजावर व्याज व्याजावर व्याज चढत गेलं. You are wasting your money on interest. तुम्ही व्याजावर पैसे वाया घालवताय. And मग this कळतं is- हिशोबाला बसल्यावर की This is जर- not good stewardship. हे काही चांगलं नाही, हा कारभारीपणा काही चांगला नाही. म्हणजे नाकापेक्षा मोती जड झाला हा. See, credit cards are not evil in itself or in themselves. No. क्रेडिट कार्ड वाईट आहेत, दुष्ट आहेत असं काही नाही. They are very beneficial, very handy at क्रेडिट times. कार्ड फायदेकारक पण असतात, कधी कधी उपयोगी पडतात की अगदीच आपल्याकडे पैसे नाहीत, क्रेडिट कार्ड वापरून आपलं काम होतं. And even economical also, at times you don't have money. आणि जेव्हा कधी पैसे नसतात आपल्याकडे तेव्हा आपण वापरू शकतो, पण त्याचा वापर नीट कळला तर. You should be in charge of your credit म्हणजे card. तुझ्या क्रेडिट कार्डचा मालक तू त्याच्या ज्ञानासकट असला पाहिजे, त्याचं ज्ञान कळलं पाहिजे तुला. Amen. Amen. Because for some of us,
credit cards can become a very big temptation. का आपल्यातल्या काही लोकांसाठी क्रेडिट कार्ड फार मोठा मोह असू शकतो. That's on your credit card, right? Debit card. तर क्रेडिट कार्ड वरती डेबिट असंच लिहा की बँकेने नाही दिलं, माझ्याच अकाउंट मधनं गेलंय. म्हणजे आपल्या मनाचं समाधान असं. On your credit card, right? Debit card or write cash. क्रेडिट कार्ड My cash. क्रेडिट कार्ड जरी असलं तरी आपण त्याच्यावरती असं लिहायचं माय कॅश, माझा पैसा. म्हणजे मग खर्च So when करताना you are जरा- giving, you'll say, "अरे माझं पैसे हो का?" ना. नको आता जाऊ हा, द्या नको. मग विचार करून तुम्ही खर्चाल. ते क्रेडिट कार्ड म्हटलं की असं वाटतं अरे बँक देते तुला दुप्पट लुटणार आहे व्याजावर. I always feel safe if you also have a debit card. आणि मला तर नेहमी हे सेफ वाटतं की डेबिट कार्ड असेल तर बरं, की अकाउंटला पैसा असेल तरच खर्चायचा. Amen? Amen. It's always safe. नेहमी सेफ. क्रेडिट करायचंच कशाला? Because debit card means you know this much money is there in the bank. कारण डेबिट कार्ड म्हणजे तुला माहिती असतं की माझ्या अकाउंटला एवढे एवढे पैसे आहेत तर मी एवढे खर्चू शकते. क्रेडिट कार्डचं काय कळत See, नाही. if you have 3,000 in the bank समजा तुझ्या बँकेत 3,000 रुपये आहेत and you are buying something worth 5,000 rupees, आणि समजा 5,000 रुपयाचं तू काहीतरी घ्यायला गेला, what you will say? तू काय म्हणशील? No, I will not buy now. मी नाही घेणार, माझ्याकडे Because you पैसे know नाही. my bank has 3,000 कारण माझ्या rupees. बँकेत पैसेच नाही. This shirt is costing 5,000 हा rupees. शर्ट 5,000चा मी घेणार नाही. What you tell that salesman? मग तुम्ही काय म्हणणार त्याला? जेव्हा सेल्स असेल ना येतो मी. सेल लागला की येतो. सेल मध्ये काढशील तेव्हा मी येतो, मला तू सांगशील. Amen? आमेन. तिथे मग ते बरं पडतं. क्रेडिट वरती काय होतं, लेते जाओ उधर ब्याज पे ब्याज चढता जाता है. Pressure increases. आणि दबाव वाढतो. ते सगळं As the debts increase, pressure increases. कर्ज वाढलं की घरात दबाव वाढतो ना मग. Because your balance continues to decline in your bank. कारण बँकेतला बॅलन्स कमी होत जातो. मग ते प्रेशर येतं घरात. ते सगळं नाही करायचं. Amen? नको ते सगळं. 28th point. 28वा मुद्दा. Demonic gift used as a capital for business. I think so I shared this. सैतानी दान व्यवसायासाठी वापरणं. काहीतरी सैतानी पैसा आलेला I व्यवसायासाठी think so I वापरणं. shared this मी हे already. सांगितलं बहुतेक तुम्हाला की तसं नकोय. Mismanagement of funds. पैशाची मिसमॅनेजमेंट, की पैसा हाताळायला न येणं. Some people make huge sums of money, काही लोक खूप सारा पैसा करतात but they spend it in vain. पण वाया घालवतात. Wastefulness will always lead to poverty. आणि पैसा वाया घालवून आपल्याला गरिबीच येणार आहे. Amen? आमेन. Such people will always land into financial bondage. आणि असे लोक आर्थिक अडचणीमध्ये येणारच. So you बंधनात be पडणारच. careful, don't waste it. तर सांभाळायचं. पैसा आहे म्हणून वाया नाही घालवायचा. Put that money in the bank then. पैसा बँकेत टाका. Like Jesus told that fellow with the one talent. जसं येशू एक नाणं असलेल्याला, एक कला असलेल्याला म्हणाले, Why did you bury it in the ground? तू का उकरून जमिनीत पुरून You ठेवलं? should have put it in the bank. तू बँकेत ठेवायचं, एकाचं 2 करायचं At होतं. least when I came back, I'd have got my money with interest. मी आलो असतो तर माझा पैसा मला व्याजासकट परत मिळाला असता. एकाचे Same. 2 झाले असते. Jesus spoke about savings. म्हणजे येशू सेव्हिंग विषयी पण बोलले तिथे. 31st point. 31वा मुद्दा. Spirit of death. मृत्यूचा आत्मा. मृत्यूचा आत्मा. And when this spirit enters, आणि हा मृत्यूचा आत्मा जेव्हा येतो, no matter how much money you're making, मग किती पैसा जरी तुम्ही करत असाल, कमवत असाल, all the hospitals and medical bills will collect all your money. तरी सगळे पैसे हॉस्पिटललाच खर्ची पडतात आणि मेडिकल बिल मध्ये सगळा पैसा जातो. So many people are spending money on medicals. तुम्हाला माहितीये किती सारी माणसं मेडिकल वरती पैसा खर्च करतायत पाण्यासारखा. It's very expensive today. भयंकर महाग आहे मेडिकल खर्च अलीकडे. Because all the gadgets that they have got is very expensive, and then from where will they collect money from you? कारण जी सगळी यंत्र त्यांच्याकडे असतात ती एवढी महाग यंत्र असतात हॉस्पिटल मधली, तर ते महाग यंत्रांचा पैसा ते काढणार कोणाकडनं? तुमच्याकडनंच. तर मेडिकल खर्च परवडत नाही अलीकडे. And unless you give a deposit money of 5,000, हो ना. 10,000, you cannot get admitted in the hospital also. अरे डिपॉझिट दिल्याशिवाय ते हॉस्पिटल पेशंटला ऍडमिटच करत नाही. Very expensive. फार खर्च, खूप महाग. That's why you take care of your health. म्हणून तब्येत पण सांभाळा. Let not the spirit of death hover over you. तो मृत्यूचा आत्मा स्वतःवर फिरू नका देऊ. Be strong. बलवान राहा. This body costs at हे times. शरीर कधी कधी महाग To पडतं. maintain this body,
it costs. हे शरीर जपणं कधी कधी महाग जातं, म्हणून शरीर सुरुवातीपासून सांभाळा. And so for life, people will be ready to give anything. आणि मग आयुष्यासाठी, जीवासाठी लोक काहीही द्यायला तयार होतात, का आता जीवावर बेतलंय. They say health is wealth. आणि मग म्हणतात की जीव असेल तर मग उद्या पैसाही कमवला जाईल. So eat properly, तर योग्य आहार खा, drink properly, योग्य पेय प्या, sleep properly, चांगली 8 तास झोप घ्या, pray, प्रार्थना करा, come for the breaking of bread, प्रभू भोजन असतं तेव्हा या, and claim healing. आरोग्य मागा. हे ह्या सगळ्या रीती आहेत बेटा आरोग्यवान You राहायला. have to be healthy. तुम्ही आरोग्यवान राहायलाच पाहिजे. I take care of my health. मी माझी तब्येत सांभाळतो. I'm 65 today आज मी 65 वर्षाचा माणूस आहे. with no medicine. एक गोळी खात नाही मी. Not that I'm against it. No. असं काही नाही की मी औषधं आणि If I गोळ्या need it, खायच्या- I will take it. औषधं आणि गोळ्या खायच्या विरुद्ध मी आहे असं काही नाही. कधी गरज पडली तर मी गोळ्या खाईन, पण मला रोजची गोळी काही नाहीये. This is it's a body which शरीर can आहे. break down any आणि time. शेवटी शरीर आहे, ओल्या मातीचा गोळा आहे, कधी तुटू But शकतो. maintain it. पण सांभाळा ना, जपायला काय हरकत आहे? Otherwise, नाहीतर doctors are very expensive. डॉक्टर महाग पडतात अलीकडे फार. 32. 32. Living in a demonic house. सैतानी घरात राहणे. Some houses are built on evil altars काही घरं वाईट आणि दुष्ट वेद्यांवर बांधलेली असतात. because we don't know what kind of rituals have been done in that house. आपल्याला माहित नसतं ना त्या घरांना बांधताना त्यांनी काय रूढी प्रथा काय काय केलेलं So आहे. before you enter the house, have a housewarming, have a prayer. तर त्या नवीन घरामध्ये आपण प्रवेश करण्या अगोदर त्या घरासाठी प्रार्थना करा. येशूंच्या नावात ती वास्तू शांत करा. मग Amen. जा. Break all the powers of darkness that exist सगळी there. सैतानी अंधाराची शक्ती बांधून टाका तिथून. Call people, लोकांना बिलियन call our pastors आपले पास्टर लोक बोलवा, and pray. प्रार्थना करा. Let मग that जा. whole house be ते sanctified. संपूर्ण घर शुद्ध करा. मग राहिला नाही नाही नवीन कोरा फ्लॅट आहे. अरे जुनी भूत असतील त्याच्यात, तुला काय माहिती? नवीन कोरा फ्लॅट आहे म्हणे, जुनी भूत लागतील तुला. मग एक प्रेयर करने से तेरी इज्जत कम होगी क्या? कर लेना बाबा. Start praying. प्रार्थना कर. Amen. आमेन. 33. 33. God's house is in waste. देवाचं घर वाया जातं. मग God's house is wasted. देवाचं घर वाया जातं. God said देव बोला in Haggai 1, 6 and 7, हगाईचा पहिला अध्याय 6 आणि 7, you have sown much and bring in little. तुम्ही खूप पेरलं पण कमी कापलं. You have not enough. तुमच्याकडे पुरेसं नाहीये. You are not filled. तुम्ही भरलेले तृप्त नाहीये. You clothe but you are not warm. तुम्ही कपडे नेसताय पण तुम्हाला ऊब नाहीये. He that earns wages to put in bags with जो holes. वेतन कमवतोय तो खिशाला भोग असलेल्या खिशात ते घालतोय. I blew it away, God said. ते म्हणतो मी ते फुंकर लावून उडवून दिलंय. Why? का? Because my house is in waste. कारण माझं घर ओसाड पडलंय. And you have built your own house. तुम्ही स्वतःची घरं बांधली, You did not think about God's house. देवाच्या घराचा विचार तुम्ही केला नाही. Amen. असं. आमेन. I remember मला आठवतं when we had about 700 to 1,000 members. आपल्या चर्चमध्ये जेव्हा 700 का 1000 मेंबरशिप होती, We both used to come on two-wheeler. आम्ही दोघं 2 व्हीलरवर यायचो. कॅनेडी होंडा होती And आमची. sometimes we used to be drenched. आणि completely. भिजायचो, कधी कधी पावसाळ्यामध्ये ना भिजायचो And आम्ही. just like that only we used to preach. भिजतच येऊन तसंच उभं राहून प्रीचिंग करणार. And then मग go home and then रात्री घरी जाऊन बाकी सगळं change and all that. मग बदलाय. आम्ही खूप करारी लोक होतो. We never gave thought to our house. आम्ही कधी आमच्या घराचा God's विचार केला house नाही. first. देवाचं घर पहिलं. God built our house then. देवाने मग आमचं घर बांधलं. आम्ही घराचे विचारच कधी केले नाहीत. In that one bedroom house, त्या एका बेडरूमच्या माझ्या घरात तेव्हा I took part of the balcony from her बाल्कनी जी होती ना त्यातली अर्धी मी घेतली. because she used to hang all the clothes to dry. कारण बाल्कनीमध्ये आपण कपडे वगैरे साधारणतः बाल्कनीत वाळायला लावतो. Washing machine was वॉशिंग there. मशीन बाल्कनीत होता. So I said, please give me at least a little bit. तर मी म्हणालो नाही अर्धा भाग मला देऊन टाक ना I want to बाल्कनीचा. make a prayer room. मला प्रार्थनेची खोली So करायची. I got 4x5, I think so. तर 4x5 अशी मला छोटीशी खोली झाली मग प्रेयरची. Prayer room. प्रेयर रूम अशी. And once brother Paul Dinakaran had come आणि home, एकदा पॉल दिनकरन ब्रदर माझ्या घरी आले त्या and he घरात. said, where is your prayer room? आणि त्यांनी मला विचारलं तुझी प्रेयर रूम कुठे मला दाखव. I said, there in the balcony. म्हटलं तिकडे त्या बाल्कनी. He said, such a small prayer room? एवढी छोटी प्रेयर And you have got such big crowd there? एवढं मोठं चर्च आहे तुझं, एवढे लोक तुझ्या चर्चला येतात. I will pray that you get a big मी house. प्रार्थनाच करतो आता की तुला मोठं घर मिळावं. And when brother DJ Dinakaran came to know, आणि जेव्हा डीजे दिनकरन अंकलला कळलं,
he spoke to me and said, ते मला म्हणाले, you have to have one room special for your prayer. तुला तर मोठी खोली पाहिजे प्रार्थनेसाठी, एकदम व्यवस्थित. And that's how God gave us that. आणि मग असं देवाने ते घर आम्हाला आत्ताच दिलेलं आहे. Amen. टीचर्स अंकल की प्रोफेसी थी बेटा, हमने जब मार खाया अंकल बोले थे तू बंगले में रहने जाएगा. Yes. हम बंगले में रहने आए. आमच्या ध्यानी मनी नाही बंगला. 34th point. 34वा मुद्दा, Witchcraft power. चेटूक करणी यातली शक्ती. That I had already shared, I think. मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला ते. 35th point. 35, Not working. काम न करणं, नोकरी नाही, धंदा नाही, काही नाही. Bible says if you are unwilling to work, don't eat. बायबल म्हणतं तुम्ही काम करायला तयार नसाल तर खायचं पण नाही. आता ठरवा. 36th point. कायदा एकदम कडक आहे. 36, Trying to get rich quickly. पटपट पटपट श्रीमंत व्हायचा प्रयत्न करणं. Illegal means will lead to poverty. बेकायदेशीर रीतीनं करायला गेलात तर दरिद्री व्हाल. Proverbs 28:22. नीतिसूत्र 28-22. He that hasteth to be rich has an evil eye and considers not that poverty shall come upon him. नीतिसूत्र 28-22. जो दुष्ट दृष्टीचा आहे तो धनवान व्हायला उतावळी करतो आणि आपणाला दारिद्र्य येईल हे तो जाणत नाही. 37th point. 37. Don't follow vain people. वायफळ लोकांच्या मागे लागू नका. Proverbs 28:19. 28, नीतिसूत्र 28-29. He that tills his land shall have plenty of bread, but he that follows after vain people shall have poverty enough. नीतिसूत्र 28-19 वचन. जो आपली भूमी राबतो तो अन्नाने तृप्त होईल, परंतु जो निरर्थक गोष्टींच्या मागे लागतो त्याला भरपूर दारिद्र्य येईल. 38 point. 38. Unnecessary borrowing. उगीचच उधार घेणं. Let us owe no one. कुणाचंही आपण फेडणं नकोय, उधार घेऊ नका गरजेशिवाय. Romans 13 verse 8. रोम करास 13:8. Don't just keep on taking money from people. लोकांकडनं उधार 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 घेत राहू नका सवय लागल्यासारखं. Amen. आमेन. 39th point. 39. Gluttonous will become poor. खादाड माणसं गरीब होणार. Proverbs 23:21. नीतिसूत्र 23 त्यातलं 21 वचन, खादाड माणसं गरीब होणार. For the drunkard and the glutton shall come to poverty, and drowsiness shall clothe a man with rags. नीतिसूत्र 23-21. कारण मद्यपी व खादाड दरिद्री होतील आणि डुलकी मनुष्याला चिंध्या पांघरवेल. 40th point. 40. Keep away from getting married to many and अनेक- keep away from relationships. अनेकांशी लग्न करणं नाकारा, असल्या नात्यांपासून लांब राहा. Amen. It will strain your finance. You hardly can take care of one ना. wife. How can you take care of several? पैशावर अडचण येईल मग. एक पत्नी सांभाळणं आपल्याला पुरेसं आहे. अवघड जातं कधी कधी ते पण. अनेक कशाला हव्या आहेत. Amen. आमेन. Proverbs 5:1-10. नीतिसूत्र 5:1-10 There it says, लिहिलंय. lest strangers be filled with your wealth and your labors be in the house of a stranger. 10वं वचन ना. I think somewhere it 1 is ते written. 10. नीतिसूत्र 5:1 ते 10 मध्ये कुठेतरी ते वचन आहे. Lest strangers be filled with your wealth नाही तर परके तुझ्या धनाने भरतील and your labors be in the house of a stranger. आणि तुझी मेहनत परक्याच्या घरात जाईल. असं Amen. लिहिलंय बघा. 10वं वचन आहे. तुझे Okay. श्रम परकीयाच्या घरात राहतील Ha. आणि तुझ्या बळाने परके भरले जातील. 41st. 41. Covetousness. लोभीपणा. Let us be content with what we have. आपल्याकडे जे आहे ना त्यात आपण तृप्त राहायचं. Because God said, कारण ते बोललाय, I will never leave you. मी तुला कधी सोडणार I will नाही, never मी forsake तुला you. कधी टाकणार नाही. So आमेन. today, तर आज I will break all those financial curses from your life in the name of Jesus. तुमच्या जीवनावरून ते सगळे आर्थिक शाप का अडचण मी बांधून टाकीन Kindly येशूच्या stand up, नावात. people. कृपया तुम्ही सर्वांनी आता उभे राहा. All the satanic attacks सगळे सैतानी हल्ले which are assigned to cause poverty in your life, जे तुमच्या जीवनामध्ये दारिद्र्य आणवत आहेत, leave in the name of Jesus. येशूच्या नावात ते सगळं निघून जाऊ दे. Spirit of stinginess and selfishness, depart in the name of Jesus. कंजूसपणाचा आत्मा, स्वार्थीपणाचा आत्मा येशूच्या नावात निघून जाऊ दे. The powers that are holding all the finances, ज्या सगळ्या शक्त्या तुमचा पैसा धरून ठेवतायत, leave the people in Jesus' name. लोकांना Get her. येशूच्या नावात सोड. Get her here. तिला इकडे वर In the आणा. name of Jesus. येशूच्या नावात. The strong man of poverty and leave the people in Jesus' name. ते सगळं दारिद्र्य, तो बलवान सैतान लोकांना सोडून जाऊ दे येशूच्या नावात. In the name of Jesus.
every kind of bondage सगळ्या पद्धतीचं बंधन, in the area of finance, आर्थिक बंधन I bind you in the name of Jesus. येशूंच्या नावात मी ते बांधत आहे. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात सोड. The devil who is robbing your finance जो सैतान तुमचा पैसा चोरत आहे, has to go. तो सैतान गेलाच पाहिजे. Devil, you have to go in the name of Jesus. All financial bondages, सगळी आर्थिक बंधनं leave in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Devil सैताना, who has robbed away all the blessings of my people, ज्या सैतानाने माझ्या लोकांचे सगळे आशीर्वाद चोरलेले I आहेत, command you in the name of Jesus. तुला मी आज्ञा करतो येशूंच्या नावात, Leave my people सोड in Jesus' माझ्या name. लोकांना. Leave you devil in the name of सोड Jesus. सैताना, येशूंच्या नावात सगळी आर्थिक बंधनं मी बांधतो. In the name of Jesus. येशूंच्या नावात सोड. Release your financial blessings upon my people, तुझे Lord. आर्थिक आशीर्वाद माझ्या लोकांवर मोकळे कर दे बाप्पा. Let them be the head, not the tail. त्यांना मस्तक कर, शेपूट नाही. Let them be above, not below. त्यांना वर आण, खाली नाही. You said promotion does not come from the east nor from the west, but God is the तू judge. म्हणाला पूर्वेकडनं पश्चिमेकडनं बढती येत नाही, तर देव न्यायाधीश आहे. You said God gives power to get wealth. तू म्हणाला देव धन कमवायला सामर्थ्य देतो. So Father, तर माझ्या बाबा, we trust in you आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो to provide for all our needs. की आमच्या सगळ्या गरजा तू भागवाव्यात. My God shall supply all your needs माझा देव तुमच्या सर्व गरजा भागवेल, according to the richness in Christ ख्रिस्त येशू Jesus. त्याच्या धनसंपत्ती निरूप. You will get it in Jesus' name. येशूंच्या नावात तुम्हाला मिळेल. You will get a breakthrough in Jesus' नवीन name. कोरी सुरुवात येशूंच्या नावात तुम्हाला मिळेल. Every shackle will be broken in Jesus' name. प्रत्येक बंधन आणि साखळ्या येशूंच्या नावात तुटून जातील. You are going to put that money in the pocket and it will not go out. तो पैसा तुम्ही खिशात घालाल आणि तो उडून जाणार नाही. Your money will multiply तुमचा पैसा बहुगुणित होईल, because कारण you are making a good investment in Jesus. तुम्ही येशूंमध्ये चांगली गुंतवणूक करताय. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Give them wisdom. त्यांना ज्ञान दे. Angels, देवदूतांनो, I beckon you. मी तुला विनंती करतो, Come down खाली या. as you came to Jacob जसं याकोबाकडे देवदूत आले, and you helped him in his business. देवदूतांनो खाली येऊन याकोबाला तुम्ही त्याच्या व्यवसायात जशी मदत केली, मी तुम्हाला विनंती करतो, You also come down and help my people. खाली येऊन माझ्या लोकांना पण मदत करा. If you could help Jacob to become a good businessman, याकोबाला चांगला व्यावसायिक माणूस बनायला देवदूत मदत करू शकले, even my people can be helped by you. तर माझ्या लोकांना सुद्धा देवदूत मदत करू शकतात. तुम्ही God, करा मदत. release your angels देव बाप्पा तुझे देवदूत पाठव and send blessings to us आणि आशीर्वाद पाठव आमच्यावर, in the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद I प्रभू. promise you, मी वचन देतो तुला, even with all the blessings, I will serve you. सगळे आशीर्वाद मिळून सुद्धा मी तुझी सेवा करीन. With all the financial blessings, I will not go back. सगळे आर्थिक आशीर्वाद मिळून सुद्धा मी मागे जाणार नाही. मी No. तुझी सेवा करत राहीन. I will still work for मी you. तरी तुझं काम करत राहीन. बा खराब शांत रोखो रो बाबा. Bible says, बायबल म्हणतं, seek first the kingdom of God and his righteousness. प्रथम देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोधा. All these things will be added to या you. सगळ्या गोष्टींची भर तुमच्या जीवनात पडेल. Say, Lord, I'm trusting in you. म्हणा, प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. See, a breakthrough is coming for बघा, all of you. नवीन सुरुवात, नवीन कोरी सुरुवात मिळते सर्वांना. Lord, प्रभू, all these 34, 40 points I gave, Lord, हे जे काही 41 मुद्दे मी या लोकांना दिलेत, I pray मी प्रार्थना they करतो should all apply it in their lives. सगळ्यांनी हे मुद्दे आपल्या जीवनात वापरावेत. And we believe आणि आमचा विश्वास आहे, none of us will be down. आमच्यातलं कोणी कधी खाली घसरणार नाही. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen, Praise amen. God. देवाला धन्यवाद. You will get a financial breakthrough. नक्की तुम्हाला आर्थिक सुरुवात चांगली मिळेल. Amen. Please be आमेन. seated. कृपया सर्वांनी खाली बसा.